Okay. So once again, a very warm good morning, afternoon. लास्ट लेक्चर मध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघितलेले होते ते दॅट वॉज टेबल्स अँड फॉर्म्स, राईट. तर टेबल मध्ये आपण बघितलेलं होतं की टेबलचे काही चाइल्ड एलिमेंट्स असतात, लाईक टेबल हॅव्हिंग 3 चाइल्ड एलिमेंट्स. कोणते कोणते असतात ते? बरोबर, टी हेड, टी बॉडी आणि टी फूट. त्यानंतर जे टी हेड, टी बॉडी आणि टी फूट असतात यांची एकच चाइल्ड एलिमेंट असतो, तो म्हणजे टी आर, दॅट इज टेबल रो. आणि टेबल रो ची किती चाइल्ड एलिमेंट असतात? राईट. त्यानंतर आपण स्पॅनिंग कॉन्सेप्ट बघितलेला होता. जर एक सिंगल रो असेल आणि जर मल्टिपल कॉलम असतील तर त्या केसमध्ये आपण काय यूज करणार? कोणता? ऑल स्पॅन. ओके, एक रो मल्टिपल कॉलम्स. तर जर मी कॉल म्हटलो तर समजून घ्यायचे की मल्टिपल कॉलम्स मर्ज करायचे. आणि जर आपण रो म्हटलो तर एकच कॉलम आणि मल्टिपल. ओके. आता याचे तुम्हाला काही एक्सपेरिमेंट्स मिळतील, अनफॉर्च्युनेटली कारण मला नाही देता आले, पण मी आज ते तुम्हाला प्रोव्हाइड करेन. असाइनमेंट्सला डेडलाईन असेल ती क्लासरूम मध्येच मेन्शन राहील, त्या डेडलाईनच्या आधी सबमिट करायचं. ठीक आहे. मग तुमचं तिकडं पोट दुखू नाहीतर डोकं दुखू, ते सबमिट करायचे असते. ओके. लॅपटॉप नाही चालला असं सांगायचंच नाही. हा, कारण आपल्याकडे मोबाईलवरती पण टेक्स्ट एडिटर आहे. तुम्हाला नसेल माहित तर मी पण त्या लिंक शेअर करतो. आणि मोबाईल तर काय तुमचा बंद होणार नाही. जग बंद झाला चला मोबाईल बंद होत नाही, हे मला माहित आहे. ओके, सो आज आपण त्याच पॉइंटला पुढे कव्हर करणार आहे जिथे आपण स्टॉप केलं होतं, दॅट वॉज फॉर्म पार्ट. ओके, सो विल जस्ट रिझ्यूम दॅट फ्रॉम दॅट पॉइंट. So very first let's go to our code. Hope so gitचे अकाउंट सर्वांचे गिट्स अकाउंट आहे का? मग ते क्रिएट करा. ओके, गिट्स अकाउंट आहे ना? Let's go to code drift. That's for day second. तर मी प्रिव्हियसचाच क्लोन डिझाईन जस्ट ऍड करतोय सो दॅट वी कॅन जस्ट मूव विथ इट. Let's open this one with VS Code. जे नवीन कॅन्डिडेट आले 3, जी युट्यूब वरती प्लेलिस्ट आहे त्याचा एक जस्ट समराईज बघा कंटेंट. जिथे तुम्हाला नाही समजलं तिथे मला विचारा. ओके. प्रोबॅबली HTML चे फर्स्ट डे तर खूप क्रिटिकल नाहीये, फक्त कालचा जो डे आहे त्यामध्ये थोडंसं टेबल स्पॅनिंग हे कॉन्सेप्ट आहे, तर ते समजून घ्या फक्त. ओके. आणि तसं पण आपण प्रॅक्टिकली बघणारच आहोत हे सर्व कॉन्सेप्ट परत आहे. सो प्रोबॅबली तुम्हाला इश्यू नाही येणार, बट लेट्स सी दॅट. जरी आले तर मला विचारा. ओके. सो येस, delete this. Okay. Okay, so let's resume from this. Okay, मी जस्ट इथे लाईव्ह सर्व्हर स्टार्ट करतोय. Okay, so this was the last part, right? And this was your last UI. So लास्ट लेक्चर मध्ये आपण लाईक द फॉर्म मध्ये आपण हे बघितलं होतं की जर मला लॉग इन फॉर्म क्रिएट करायचा असेल तसं त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक इनपुट हवे. ओके. सो त्यामध्ये आपण इनपुट एलिमेंट हा यूज केला होता. लाईक वी विल नीड सम एलिमेंट. सो आपण काय काय यूज केलं होतं? इनपुट एलिमेंट. आणि त्याचबरोबर प्रत्येक इनपुटला काय यूज केलं होतं? लेबल. राईट. लेबल हा एक मॅन्डेटरी पार्ट आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपण फॉर्म क्रिएट करतो लेबल मेन्शन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे.
त्याचबरोबर आपण फॉर्म मध्ये हे पण बघितलं होतं की फॉर्मचे काही ऍट्रिब्यूट्स असतात, ऍक्शन, मेथड आणि ENC टाईप, दॅट इज एन्क्रिप्शन टाईप. तर हे 3 कशी यूज होता मी हे पण एक्सप्लेन केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. देन वी ऑल्सो लर्न दॅट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ लेआउट एलिमेंट. किती लेआउट एलिमेंट असतात? 8 असतात, राईट? कोणते कोणते असतात? सेक्शन, सेक्शन, हेडर, फुटर, मेन, आर्टिकल, डिव, असाइड, नॅव. ओके, हे टोटल 8 असतात. यापैकी आपण मॅक्झिमम करून डिव ओमिट करतो. ओके, का बरं? कारण तो सिमेंटिक एलिमेंट नाहीये आणि वेब डेव्हलपमेंट मध्ये 2024 मध्ये सिमेंटिक एलिमेंटच यूज करायचे. ठीक आहे, जर तुम्ही गुगलचा होम पेज जर बघितलं त्यामध्ये आजच एक डिव्स यूज करतात. ओके, त्यांनी ते अपग्रेड नाही केलंय, बट गुगलच सांगतं की सिमेंटिक एलिमेंट यूज करा. ठीक आहे, सो वी विल यूज अ सिमेंटिक एलिमेंट. आणि ते सिमेंटिक एलिमेंट कोणता यूज करतोय आपण? सेक्शन, राईट? प्रत्येक इनपुटला लेबल हा बाइंड असणार आहे. रिमेंबर दिस पार्ट. सो नाव द नेक्स्ट वॉज की प्रत्येक इनपुट मध्ये टाईप नावाचा ऍट्रिब्यूट असतो जो त्या इनपुटची टाईप डिफाईन करतो. ओके, विच डिफाईन्स इट्स टाईप. मग इथे युजर नेम साठी आपण कोणता टाईप यूज केलाय? टेक्स्ट. टेक्स्ट हा युनिव्हर्सल कीज ऍक्सेप्ट करतो, म्हणजे तुमचे नंबर्स, इंटिजर्स, डॉट डॉट दॅट इज फ्रॅक्शन्स, ओके, सिम्बॉल्स लाईक हॅश, पर्सेंटेज, एक्सक्लेमेशन, हे सर्व तो ऍक्सेप्ट करतो. आता यामध्ये व्हॅलिडेशन अप्लाय करायचं असेल तर आपण काय, आपल्याला कुठे यूज करावं लागेल व्हॅलिडेशन? इन जावास्क्रिप्ट, राईट? तर त्यावेळेस आपण ते बघणार आहे की रेग्युलर एक्सप्रेशन कशी अप्लाय करायचे. बट फॉर पासवर्ड वी हॅव यूज अ स्पेशल टाईप, पासवर्ड. का बरं यूज केला होता आपण तो? हाईड, हाईड अ पासवर्ड, राईट? पासवर्ड जर मला हाईड करायचा असेल त्यासाठी आपण तो यूज करतो. आता खूप साऱ्या वेबसाईट मध्ये तुम्ही बघितलेलं असेल की चेकबॉक्स असतो किंवा एक बटन असतं शो पासवर्ड म्हणून, राईट? तर ते जे फीचर असतं ते जावास्क्रिप्टचा यूज करून इम्प्लिमेंट केलेलं असतं. विदाउट जावास्क्रिप्ट तुम्ही ते डायरेक्टली इम्प्लिमेंट करू शकत. आणि ते फीचर बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट मायक्रोसॉफ्ट एज मध्ये अवेलेबल. जर मी हे पेज लाईक हे जे आउटपुट आहे ते जर मी मायक्रोसॉफ्ट एज मध्ये जर ओपन केलं, ओके, तर त्या केसमध्ये तिथे तो एक आयकॉन शो करतो लाईक हाईड अँड शो पासवर्ड. ते एज मध्ये ते फीचर आहे, पण ते फीचर तुम्हाला प्रत्येक ब्राउझर मध्ये मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंटेशन करणार आहोत, ओके, वेन वी आर गोइंग टू स्टार्ट इन द रिएक्ट पार्ट, तिथे आपण हे बघणार आहे की जर मला पासवर्ड शो करायचा असेल तर कसा शो करायचा, हाईड करायचा असेल सायमल्टेनियसली हाऊ वी कॅन मेक दॅट टॉगल ऑपरेशन्स. तर हे आपण त्यावेळेस बघणार आहोत. आफ्टर दॅट वी हॅव सीन दॅट रिगार्डिंग द साइन इन अँड रिसेट. हे दोन्ही पण बटन्स आहे. तर बटनला आपण टाइप्स काय प्रोव्हाइड केलेले? सबमिट अँड रिसेट. ओके, हे इनपुटचे स्पेशल टाईप, हे बटनचे स्पेशल टाईप आहे. बट रिमेंबर वन थिंग, हे बटन, हे जे टाइप्स आहे बटनचे, हे फक्त फॉर्म टॅग मध्ये चालतात. कुठे वर्क होतात? हे फॉर्म टॅग मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त ते वर्क होत नाही. मग जर तुम्ही रिसेट टाईप जर तुम्ही आउटसाइड द फॉर्म यूज करताय ते वर्क होत नाही. ओके, त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला रिसेट फंक्शनॅलिटी रन करायची तर त्या रिसेट फंक्शनॅलिटी रन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म टॅग हा मॅन्डेटरी. येतं एक लक्षात? सो मी याचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. सो दिस वॉज अवर रिसेट, राईट? जर मी या रिसेटला फॉर्म टॅगच्या बाहेर जर इम्प्लिमेंट केलं किंवा ऍड, जस्ट मी चेंज करतोय, यू विल सी नाव दिस विल नॉट वर्क. हे वर्क होत नाही. त्यामुळे जे टाईप आहे हे फक्त फॉर्म टॅगच्या आतमध्येच वर्क होतं. ओके, हे तुमच्या माइंड मध्ये स्टक करा. बिकॉज इन फ्युचर तुम्हाला हेच इश्यू येतात की सर माझा कोड रन होते किंवा रिसेट रन होते. त्याच्या मागे रिझन असं असतं की रिसेट बटन हे फॉर्म मध्येच ऍड करायचं असतं. ओके, नाव इट विल वर्क. येत आहे लक्षात? गुड. After that, we have seen that, like for user registration, we have used some different types of inputs, like text. त्यानंतर ईमेल साठी आपण काय यूज केलं होतं? ईमेल टाईप यूज केला होता, राईट?
त्याचा एक रिझन असं आहे की लाईक जर मला युजर नेम म्हणजे फुल नेम आणि जर ईमेल हे कंपल्सरी आहे मॅन्डेटरी, तर त्यासाठी आपण कोणता ऍट्रिब्यूट युज करतो? व्हेरी बेटर, रिक्वायर्ड. ओके, कोणता युज करतो? रिक्वायर्ड युज करतो. आणि रिक्वायर्ड मध्ये तो स्पेसिफाय करू शकतोय की लाईक तुम्ही जे डिटेल्स मेन्शन केलंय तर तो एक स्पेसिफिक ईमेल पॅटर्न नाहीये. ओके, बट लाईक दिस इज समथिंग विच इज प्रोव्हाइडेड बाय ब्राउझर. अशा टाईपचे व्हॅलिडेशन आपण युज करत नाही. असे जर व्हॅलिडेशन युज केले तर क्लायंट त्याला ऍक्सेप्ट करत नाही, कारण क्लायंटला प्रॉपर व्हॅलिडेशन हवे असतात. ओके, बट ते व्हॅलिडेशन आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये आपण करू शकतो. आफ्टर दॅट वी हॅव सीन that we can also add a numbers. Okay, we can also add a numbers, but त्या नंबर साठी आपण कोणता टाइप यूज केला होता? नंबर टाइप, लाईक मोबाईल नंबर. पण हा पण स्पेशली मोबाईल नंबर साठी व्हॅलिडेशन टाइप नाहीये, फक्त नंबर टाइप साठी. आणि यामध्ये एक कॅरेक्टर वर्क होतं ते म्हणजे ई. ओके, सर्च केलंय कोणी ई? केलंय का? नाही, करणारच नाही, तुम्हाला कामच खूप असतं. जे सर्च करायला सांगतो ना ते सर्च करा, त्याने तुमचं नॉलेज वाढेल. ठीक आहे, तर एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू असते, म्हणजे जर व्हॅल्यू खूपच मोठी असेल तर तिला जर त्या व्हॅल्यू जर तुम्हाला नॉर्मलाइज करायचं असेल तर त्याला आपण एक्सपोनेन्शियल यूज करतो. ओके, ही एक मॅथमॅटिक टर्म आहे, त्यामुळे तो ई असतो. हे ब्राउझरचा इश्यू नाहीये. ओके, या आफ्टर दॅट वी हॅव सीन दॅट फॉर जेंडर वी हॅव ऍडेड रेडिओ बटन्स. आता हा इनपुटचाच टाईप आहे. तर जे इनपुट तुम्हाला चेकबॉक्स सॉरी जे इनपुट तुम्हाला इनपुट बॉक्स म्हणून आपण मेन्शन करत होतो त्यालाच आपण काय केलंय, त्याची टाईप ऍज अ रेडिओ मेन्शन केली. बट रेडिओ बटनचा एक ऑपरेशन असं असतं की रेडिओ बटन इंडिव्हिज्युअली वर्क करतो. बट मला जर रेडिओ बटन ग्रुपमध्ये स्विचिंग करायची असेल रेडिओ बटनची, सो दॅट वी कॅन जस्ट सिलेक्ट वन जेंडर. इन दॅट केस व्हॉट वी हॅव डन, वी हॅव यूज अ स्पेशल ऍट्रिब्यूट कॉल्ड ऍज अ नेम. नेम नावाचं एक स्पेशल ऍट्रिब्यूट यूज केलंय. आणि त्या ऍट्रिब्यूट मध्ये काय केलंय आपण, एक असा वर्ड यूज केलाय जो मी कॉमनली तिन्ही ऍट्रिब्यूट साठी आपण मेन्शन करतोय. सो यू कॅन सी आय हॅव यूज जेंडर ओव्हर. ओके, जर मी यातला एक जरी चेंज केला लाईक जेंडर 1 जरी केलं, यू विल सी दॅट नाव अदर विल ऑपरेट सेपरेटली. ओके, सो ग्रुपिंग खूप इम्पॉर्टंट असते आणि यासाठी जावा स्क्रिप्ट वगैरे युज करण्याची काही जरूरत नसते. जस्ट तुम्ही ग्रुपिंग युज करा, इट विल वर्क व्हेरी परफेक्टली. बट ग्रुपिंग मध्ये स्पेलिंग मिस्टेक नकोय, कॅपिटल स्मॉल केस नकोय, ते थोडं केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह माहिती काय असतो? काय असतं? एकच हा, केस सेन्स अपर केस आणि लोअर केस ते डिफर करतात. जावामध्ये व्हेरिएबल्स केस सेन्सिटिव्ह असतात का? नाही. सपोज मी स्मॉल ए लिहिला व्हेरिएबल आणि कॅपिटल ए पण व्हेरिएबल लिहिला, तर ते सेम आहे का डिफरंट आहे जावामध्ये? हा, ते डिफरंट आहे, राईट? कारण जावामध्ये व्हेरिएबल केस सेन्सिटिव्ह असतो. ओके, सेम पायथन मध्ये, पीएचपी मध्ये, जावा स्क्रिप्ट मध्ये सर्व ठिकाणी सेम. व्हेरिएबल्स हे प्रत्येक वेळेस केस सेन्सिटिव्हच असतात, हे लक्षात ठेव. ओके, नाव लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. सो लाईक वी हॅव डन टिल जेंडर. नाव इट्स टाइम टू वर्क विथ द ऍड्रेस. आता ऍड्रेस एक अशी फील्ड आहे ज्यामध्ये सिंगल लाईन वर्क करत नाही, राईट? सो लेट्स क्रिएट अ सेक्शन आणि या सेक्शन मध्ये एक लेबल यूज करूया. आता तुम्ही एक पार्ट बघितला असेल, या लेबलला एक स्पेशल ऍट्रिब्यूट आहे. काय ते ऍट्रिब्यूट? फॉर. सॉरी, एक मिनिट. सो now whenever it comes to the address, for. सो इथे लेबल मध्ये फॉर हा यूज होतोय. सो एनीबडी नोज वाय वी यूज इट? सांगा. व्हेरी गुड. सिंपल भाषेमध्ये सपोज या मेल लेबलवरती जर मी क्लिक केलं तर मला हा रेडिओ बटन ऍक्टिव्ह करायचा आहे. ओके, आणि खूप साऱ्या वेबसाईटवर तुम्ही बघितलेलं असेल, जर मी या टेक्स्ट वरती जरी क्लिक केलं तर ते रेडिओ बटन ऍक्टिव्ह होतं. सो जर मला हे ऑपरेशन जर परफॉर्म करायचं असेल
तर ह्या लेबलमध्ये आणि ह्या रेडिओ बटन मध्ये काय करावं लागेल आपल्याला, लिंकअप क्रिएट करावं लागेल. ओके, आता हे लिंकअप कसं क्रिएट करायचं? सो लिंकअप क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल ऍट्रिब्यूट असतो. ओके, इनपुट बॉक्स मध्ये जे पण इनपुट आहे त्यामध्ये आपण एक ऍट्रिब्यूट युज करतो विच इज कॉल्ड आयडी. आयडी मीन्स युनिकली आयडेंटिफाय. तो इंडियामध्ये जर मला तुम्हाला कोणाला पण रिप्रेझेंट करायचं असेल तर एक युनिकली आयडेंटिफाय नंबर असतो. तो कोणता आहे? व्हेरी गुड, आधार नंबर, राईट. हा, ते इंडियन सिटीजनशिप नाहीये पण तरी तो सर्व ठिकाणी चालतो. ओके, सो वी हॅव दिस आयडी. प्रत्येक पेज वरती आयडी हा युनिक हवा. ओके, हा रूल आहे. आयडी कसा हवाय? युनिक हवाय. सो फॉर एन एक्झाम्पल, लाईक मला हे फिमेल लेबल आणि त्याचा जो रेडिओ बटन आहे याच्यामध्ये जर मला लिंकअप करायचंय तर मी ते आयडी मेन्शन करेन. लाईक जस्ट आय विल से जी डॅश फिमेल. ओके, तर जे आयडीज असतात त्याच्यामध्ये तुम्ही डॅश देऊ शकताय, पण आयडीचं एकच वर्ड हवंय. म्हणजे मी इथे डॅश दिलाय याचा अर्थ काय होतो? ते एक तो एक वर्ड आहे का सेपरेट वर्ड आहे? एकच वर्ड. तुम्ही आयडी अंडरस्कोरने पण देऊ शकताय किंवा मेन्शन करू शकताय. यू कॅन ऑल्सो यूज कॅमल केस और यू कॅन ऑल्सो यूज अ पास्कल केस. ओके, लाईक दिस. तुम्ही यापैकी कोणती पण केस यूज करू शकताय. द बेस्ट वन इज टू यूज अ डॅश इन बिटवीन दिस. आणि जो आयडी तुम्ही इथे मेन्शन केलाय सेम आयडी फॉर्म मध्ये ऍड करा. सो नाव वी हॅव क्रिएटेड अ लिंकअप इन बिटवीन दिस टू. ओके, सो लेट सेव्ह इट, लेट्स चेक इट. सो जर मी ते अदर्सच्या रेडिओ बटनवरती क्लिक केलं आणि आता जर मी फिमेलवर क्लिक केलं, यू विल सी दॅट इट विल बी गेट ऍक्टिव्ह. यासाठी जावा स्क्रिप्ट किंवा सीएसएस चा यूज करण्याची काही आवश्यकता नाही. इट्स अ बेस्ट प्रॅक्टिस. अँड हे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही ऍड जर केलं तर एक युजर एक्सपिरियन्स वाढतो. ओके, सो डेव्हलपमेंट मध्ये दोन कन्सेप्ट असतात. एक असतो युआय आणि सेकंड असतो युएक्स. या दोन्ही मध्ये फरक काय? तुम्ही ऐकलेलं असेल ना, युआय युएक्स डेव्हलपर. ऐकलंय का कधी किंवा ऐकलंय का? काय फरक असतो? फ्लेक्झिबिलिटीची व्याख्या सांगा. डिफाईन वेब फ्लेक्झिबिलिटी. आपल्याकडून शक्य होईल तेवढ्या सोप्या पद्धतीने. व्हेरी गुड. एक्सपिरियन्स या शब्दाचा अर्थ काय होतो? फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही गुगलचं पेज बघितलंय, राईट? इफ वी गो टू द गुगल पेज, जर आपण गुगलच्या पेज वरती गेलो, ओके, आणि लेट्स से की मी काही सर्च करतो गुगलमध्ये, लाईक HTML. आता इथे गुगलने पूर्वी गुगलकडे एक बटन पण असायचे, सर्च बटन. आता त्यांनी ते रिमूव्ह केलंय. त्याचं रिझन असं होतं की गुगलने दोन ऑप्शन दिलेले होते. आयदर यू कॅन प्रेस एंटर की और आयदर यू कॅन यूज दॅट सर्च बटन. ओके, बट कन्व्हिनियन्स कोणतं होतं? एंटर, राईट? पण गुगलने अजून एक ऑप्शन दिलेलं आहे. ऑप्शन असं आहे की तुम्ही हे जे सजेशन येत आहेत या सजेशनला काय म्हणतात टेक्निकली? ऑटो कम्प्लीट. काय म्हणतात? ऑटो कम्प्लीट. हे आपण शिकणार आहे की लाईक जर मी काही टाईप जर केलं, सपोज इनपुट बॉक्स मध्ये एक स्पेसिफिक वर्ड आपण टाईप केलाय, त्याचे सजेशन कसे प्रिंट करायचे याला ऑटो कम्प्लीट म्हणतात. सो गुगलने दोन ऑप्शन दिले. एक तर तुम्ही एक्झिस्टिंग जो टेक्स्ट आहे त्याला एंटर हिट करा आणि डायरेक्टली सर्च घ्या. और द सेकंड ऑप्शन इज इफ आय जस्ट यूज HTML, यापैकी कोणताही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकताय. सो इफ आय जस्ट सिलेक्ट HTML compiler, you will see that it will give me that page. This is called the user experience. युजरला मिनिमम क्लिक मध्ये एक मॅक्सिमम थ्रूपुट देणं याला आपण काय म्हणतो? युजर एक्सपिरियन्स. आणि युआय म्हणजे काय? युजर इंटरफेस. आता गुगलने यासाठी असा इंटरफेस क्रिएट केला आहे की यात ऑटो कम्प्लीट्स आहे. यात काय? ऑटो कम्प्लीट्स आहे. गुगलने अजून एक एक्सपिरियन्स डेव्हलप केला आहे. जर मी थोडं बॉटमला जर सर्च केलं, ओके, तर इथे रिलेटेड सर्च येत आहे. काय येत आहे? रिलेटेड सर्च. मग जर सपोज तुम्ही काही सर्च करत, लाईक ही एक मेंटॅलिटी आपली, लाईक आपण काय करतो, जर मला फर्स्ट पॉइंटला जर ऑप्शन नाही मिळाला तर गुगलमध्ये आपण काय करतो, इन्स्टंटली स्क्रोल करत होतो. तर एक स्पेसिफिक सजेशनच्या नंतर गुगल रिलेटेड सर्च देतो. ह्या रिलेटेड सर्च ज्या मॅक्झिमम लोकांनी सर्च केलेल्या असतात ते कीवर्ड्स आहेत.
कारण गुगलमध्ये आपण काय करतो, कीवर्ड्स ऍड करतो, राईट. तर गुगल हे कीवर्ड देतो. याला म्हणतात युजर एक्सपिरियन्स. जर युजर एकदा सर्च केलंय तर प्रत्येक वेळेस त्याला सर्च इनपुट कडे न जाता काही रिलेटिव्ह सर्च द्या. आणि गुगल हे सर्च कसे देतं, रिपिटेटिव्ह पॅटर्न चेक करतं. याला मशीन लर्निंग म्हणतात. ओके. मशीन काय करतं, रिपिटेटिव्ह पॅटर्न चेक करतं की त्या पर्टिक्युलर सर्च मध्ये असे किती मॅचेबल पॅटर्न्स आहेत. मग असे खूप सारे युजर्स आहेत ज्यांनी HTML सर्च केलेले आणि त्यानंतर या पॅटर्नला सिलेक्ट केलेलं आहे, यापैकी कोणत्या पण एका पॅटर्नला. आणि गुगल तेच जास्त करून दाखवतं. मी जर इथे परत सिलेक्ट जर केलं HTML कंपायलर डाउनलोड, तर गुगल परत न्यू पेज ओपन करेल किंवा न्यू सर्च शो करेल, परत एक रिलेटिव्ह कंटेंट नंतर परत रिलेटिव्ह सर्च देईल. सो हे लुपिंग मध्ये वर्क होतं आणि याला म्हणतात युजर एक्सपिरियन्स. तुमच्या युजरला तुम्ही मिनिमम काउंट मध्ये जर एक मॅक्झिमम थ्रूपुट दिला तर ती वेबसाईट चांगल्या प्रकारे काम करते. ओके. तर जर तुम्ही बघितलं जुन्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट नवीन गव्हर्नमेंटच्या वेबसाईट मध्ये खूप सारा फरक आहे. UI एक्सपिरियन्स, मोबाईल एक्सपिरियन्स पण इम्पॉर्टंट असतो, ते आपण CSS मध्ये शिकणार आहे. तर युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स हे दोन पार्ट असतात. आता हा जो पार्ट आहे हा युजर एक्सपिरियन्स आहे. आणि जर अजून एक पार्ट जर बघितला, जर मी इथे HTML सर्च जर केलं तर इथे बघा, इथे लेफ्ट साईडला आपल्याला एक UI मेन्शन केलंय त्यांनी. ओके. युजर इंटरफेस म्हणजे काय, जर तुम्हाला HTML च्या रिलेटेड काही बेसिक रीड करायचं असेल तर तुम्हाला विकिपीडियाचा कॉन्टेंट ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे तुम्हाला कोणत्या वेबसाईट मध्ये जाण्याची आवश्यकता आहे का, नाही. तर इथे त्यांनी काय केलंय की UI मेन्शन केलं. ओके. युजर इंटरफेस. आता या युजर इंटरफेस मध्ये क्लिक बटन्स पण आहेत. तर मला जर अजून रीड करायचं असेल जस्ट मी विकिपीडियावर क्लिक करेन and you can see now it will just give the entire history की वेबपेज मार्केटमध्ये केव्हा आलं, त्याला कोणत्या ब्राउझरने अडॉप्ट केलं, त्याचा रायटर कोण होता, त्याला सध्या मेंटेन कोण करतंय, त्याची डीप हिस्ट्री विकिपीडियामध्ये मेंटेन असते. ओके. तर हा पार्ट खूप इम्पॉर्टंट असतो. वेब डेव्हलपमेंटमध्ये युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स हा सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि यासाठी चांगली सॅलरी मिळते डेव्हलपमेंट. ओके. पण यासोबत काही टूल्स पण हवे, जसं मी काल विचारलं होतं फिग्मा टूल्स विचारले होते ना, तर हे टूल्स त्यासोबत ऍडिशनल हवे असतात. ओके. सो येस, सो दिस इज व्हॉट वन ऑफ द युजर एक्सपिरियन्स. तर यामध्ये आपण युजरला एक असा एक्सपिरियन्स देतोय की तुम्हाला रेडिओ बटन सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही. जस्ट क्लिक ऑन दॅट लेबल, इट विल वर्क परफेक्टली. ओके. सो सेम वी विल डू फॉर दी mail also. So just I will say ID and just I will say like G dash mail आणि सेम ID हा इथे मेन्शन करू. Now you will see both of them will work. Okay. And the last one just we will go to the other. So just I will say ID other. And let's add this one. So now you will see that it works perfect. Okay. हे तुम्ही प्रत्येक लेबल आणि प्रत्येक इनपुट सोबत वर्किंग करू शकता. सो इट डझंट मॅटर की रेडिओ बटन आहे की इनपुट बॉक्स आहे. ओके. नाउ लेट्स मूव टुवर्ड द नेक्स्ट वन, दॅट इज अ ऍड्रेस. सो आता ऍड्रेस हा मल्टीलाईन असतो, राईट. So instead of just I will say address. So now instead of using input, what we will use text area. हा सेकंड टाईपचा इनपुट एलिमेंट आहे. फर्स्ट टाईपचा इनपुट एलिमेंट कोणता होता, इनपुट. सेकंड टाईपचा इनपुट एलिमेंट कोणता आहे, टेक्स्ट एरिया. ओके. नाउ इफ आय जस्ट सेव्ह दिस वन, यू विल सी दॅट द टेक्स्ट एरिया इज देयर. आता हा रिसाइज होतो. ओके. आणि यामध्ये बाय डिफॉल्ट इथे जर आपण रिफ्रेश केलं सो इट ऍक्च्युअली हॅज ओनली 2 रूल्स. किती रोज याच्यामध्ये, 2 रोज असतात. मग मला जर टेक्स्ट एरियाची साईज जर थोडी इन्क्रीज करायची, लेट्स से की मला 5 रोज हवे, आय जस्ट वॉन्ट 5 रोज. सो इन दॅट केस व्हॉट वी कॅन डू, just we will add a attribute. आता मी attribute just remove करतो initially. Just we will add an attribute called as rows. Row नाही, plural rows. Okay. And just we'll add a number as a file. You will see that now it will give us a file. पण क्वेश्चन असा आहे की फक्त आपण 5च रो ऍड करू शकतोय का यामध्ये, कॅन्सेल नाही. या 5 रोज फक्त विजिबल रोज आहे.
त्यामध्ये इन्फिनाइट रोज आपण ऍड करू शकतो. बट आफ्टर 5 वी विल गेट अ रो. ओके. जसं ज्या प्रकारे आपण कॉलम रोज ऍड करतोय तसंच आपण कॉलम पण ऍड करू शकतोय. सो आता इनिशियली किती कॅरेक्टर आपण यूज करू शकतो इथे, लाईक 1 2 3 4 5 6 7 8 9 0. ओके, दिस इज लाईक 10 लेटर्स अँड 10 टोटल किती लेटर्स आहे बाय डिफॉल्ट आता 20. लेट्स से 20 लेटर्स आहे, राईट. लेट्स से मला 30 लेटर्स हवे एका रो मध्ये. सो व्हॉट वी कॅन डू, we will just go to this text area and here just we will say calls and here I will use 30. Now it will take 30 letters. So text area जो आहे त्याला तुम्ही मॅनेज करू शकता. You can just manipulate. बट जर मला त्याची रिसायझिंग रिमूव्ह करायची असेल, कारण की असं नको आहे, लाईक कोणत्याच क्लायंटला या प्रकारे युआय नको आहे, कारण त्यांनी युआय चा जो फील असतो तो पूर्ण डिस्टर्ब होतो. सो ही रिसाइज जी आहे ती आपण रिमूव्ह करू शकतो इन सीएसएस. त्यासाठी रिसाइज नावाची एक प्रॉपर्टी असते जी त्यावेळेस आपण युज करतो. ओके, वी कॅन जस्ट रिमूव्ह दिस रिसाइज. त्यानंतर यात आता लाईक इट सपोर्ट्स प्लेस होल्डर. हा प्लेस होल्डर सपोर्ट करतो, लाईक एंटर ऍड्रेस. इट सेव्ह इट and you will see it works. Okay, it will work perfect. Now in the same way, let's say I want to add a password. आता पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड साठी काय यूज करणार आहे आपण, पासवर्ड, राईट. So here what we can do, just I will copy the code which was on the very top. Let me add a further content. So let's say I will say there will be a section. Section will have a label. Label will be like password, and then I will use input placeholder confirm password, like enter password. And the same we can just use for confirm password also. But password साठी type as a password यूज करू. ओके, आणि कन्फर्म पासवर्ड साठी काय यूज करणार आहे आपण, ओके, मोबाईल सायलेंट. याचा डिस्टर्बन्स नकोय, त्यांनी क्लास नाही डिस्टर्ब होत, तुम्ही डिस्टर्ब होत, कारण तुमचा माइंड तिकडेच काम करतो. ओके, मी मध्ये मध्ये वेळ देईल मोबाईल बघण्यासाठी, ठीक आहे. सो मोबाईल फोन सायलेंट. Okay, so let's save this one, and here just I will say confirm password and enter confirm password. So the खूप like in many of the website you will see that confirm password is having text only. Okay, तुम्ही like even HDFC का पंजाब सिंध बँकचं जरी इंटरनेट बँकिंग साठी पासवर्ड चेंज करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये पण ते ही प्रायोरिटी देतात की पासवर्ड जो आहे तुमचा हा हिडन असतो आणि कन्फर्म पासवर्ड तुम्ही बघू शकता. ओके, जस्ट क्रॉस चेकिंग साठी. बट लाईक इथे आपल्याला ते मॅपअप नाही करता येणार, बिकॉज दिस सिनेरिओ कॅन बी ओनली हँडल इन जावास्क्रिप्ट. तर जो पण डेटा तुम्हाला हँडल करायचा आहे ते हँडलिंग कुठे करू शकतो आपण. ओके, इथे फक्त स्केलिटन क्रिएशन, बाकी त्या व्यतिरिक्त काही करता येत नाही. सो लेट्स सेव्ह दिस. या पॉइंट पर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी, रितेश? नाही बेटा, नाही ना. So we have this password and confirm password. Now let's go with the date of birth. The date of birth का बरं important आहे? डेट ऑफ बर्थ काय इम्पॉर्टंट असते त्याचं मी एक रिझन तुम्हाला सांगितलं होतं बर्थडे विषयासाठी. ओके, लाईक आता गुगल मला पण विश करतंय सध्या, आज नाहीये, फ्युचर मध्ये. पण गुगल मला आताच विचारत आहे की काही पार्टी वगैरे ऑर्गनाईज करायची. ओके, गुगल मध्ये एक नवीन फीचर आले की ते जर तुम्ही डेट ऑफ बर्थ जर ऍड केली असेल तर तुम्हाला ती पार्टी ऑर्गनाईज करण्यासाठी इव्हन खूप सारे सजेशन येतात. सो डेट ऑफ बर्थ ही खूप इम्पॉर्टंट असते. फॉर एन एक्झाम्पल, लाईक सपोज तुम्ही एक वेबसाईट वरती वर्कआउट करताय, ओके, लाईक अमेझॉन. आता अमेझॉन वरती 3 वर्षाचा मुलगा तर बाय नाही करू शकत, येस ऑर नो, राईट. बट
तर अमेझॉनची सुद्धा एक रूल आहे की लाईक तुमची जी एज क्रायटेरिया आहे तो एक मीटअप हवा आहे. सो त्यासाठी डेट ऑफ बर्थ खूप इम्पॉर्टंट असते. ओके, लाईक तुम्ही ते जर चॅट जीपीटी वरती पण जर बघितलं, चॅट जीपीटी सुद्धा आय थिंक सो डेट ऑफ बर्थ पिक करतात, जीमेल पण पिक करतात. ओके, सो खूप सारे वेबसाईट पिक करत असतात कारण तुमची जी एज आहे त्या एज नुसार तुम्हाला तो कॉन्टेंट शो करू शकतोय. तुम्ही बघितलेलं असेल की खूप साऱ्या जे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये लाईक पॅरेंटल लॉक पण असतं. ओके, सो फॉर एन एक्झाम्पल लाईक सपोज हॉरर मुव्हीज वगैरे असतात, हे तुम्ही 16+ नंतर बघू शकताय. ओके, त्यानंतर मॅच्युरिटी त्याचं म्हणतात, पण काही ना 30 नंतर पण येत नाही. ओके, ते म्हणतात की येते, असं आपण गृहीत धरूया. तर 16+ नंतर तुम्ही हॉरर मुव्हीज बघू शकताय, 18+ नंतर पण बघू शकताय, पण त्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन्स आहे. ओके, तर हे कॉन्टेंट जे असतात याला रिस्ट्रिक्ट जर करायचं असेल तर यासाठी डेट घेतलेले असते. हे डेव्हलपमेंटच्या वेळेस तुम्हाला माहित हवंय, कारण नॉर्मली काय होतं की लाईक खूप साऱ्या वेबसाईट मध्ये आहे म्हणून आपण घेतोय असं नाही. जर तुमच्या वेबसाईटमध्ये तुमच्या क्लायंटला जर ती रिक्वायरमेंटच नाहीये, सो इट डझंट मॅटर, राईट? सो येस, सो वी विल टेक अ डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थ साठी वी विल यूज अ स्पेशल टाइप ऑफ इनपुट. इनपुटच यूज करतो, बट वी विल यूज अ स्पेशल टाइप. ओके, so anybody knows what is a special type? Very good. So we will use a input as a type of data. And you can see this is what we have. याला टेक्निकल भाषेत काय म्हणतात? कॅलेंडर नाही रे बा, मी टेक्निकल विचारतोय. याला डेट पिकर म्हणतात. काय म्हणतात? हा, मी मराठीत घेतोय म्हणजे मराठीत नाही. हा, येस, टाइम पिकर पण आहे. ओके, जसं हे डेट पिकर आहे तसंच टाइम पिकर पण असतं. ओके, so like we will have a time picker also, like time. So you can see now it shows a time also. Okay, हा टाइम 12 hours मध्ये, बट जेव्हा आपण हा टाइम सिलेक्ट करणार जावास्क्रिप्ट मध्ये तो 24 hours मध्ये. ओके, सो ना यू कॅन जस्ट सिलेक्ट अ टाइम ऑल्सो. आता तुम्हाला तुमची केव्हा जन्म झालाय हे कुठे, जेव्हा कुंडली काढतात तेव्हा. ओके, कुंडलीचं ऍप असतं माहितीये का? हा, हे केव्हा असतं? जेव्हा जुळवायचं असतं तेव्हा. ओके, ऍस्ट्रोलॉजी वगैरे बघायची तुम्हाला की मी पासच नाही होते. ओके, मग नारायण नागबली करायची, काय करायचं हे सांगतात तेव्हा. सो तेव्हा हा टाइम इम्पॉर्टंट. ओके, सो वी हॅव दिस वन, दॅट इज टाइम विथ अस. सो एक तर आपल्याकडे डेट आणि टाइम हे तुम्ही दोन्ही पण सिलेक्ट करू शकता. बट नॉर्मली वी डोंट यूज दिस डेट पिकर अँड टाइम पिकर. याच्या मागे रिझन असं आहे की प्रत्येक ब्राउझरमध्ये हा जो युजर इंटरफेस आहे हा चेंज होतो. कारण प्रत्येक ब्राउझरच्या आतमध्ये स्टायलिंग फंक्शनॅलिटी ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची. स्टायलिंग म्हणजे काय? डिझायनिंग. तर प्रत्येक ब्राउझर डिझायनिंगचे फीचर्स वेगळे वेगळे देतात. त्यामुळे खूप ठिकाणी हे कन्फ्युज करू शकतोय युजरला. सो इन दॅट केस वी डोंट यूज दिस टाइम पिकर अँड डेट पिकर. सो व्हॉट वी डू फॉर दॅट, वी आयदर वी क्रिएट आवर ओन डेट पिकर्स और आयदर वी यूज सम लायब्ररीज फॉर दिस. ज्या मार्केटमध्ये स्टेबल लायब्ररीज आहेत त्या आपण युज करतो. मग त्या लायब्ररीज मध्ये खूप सारे फीचर असतात. वन ऑफ द लायब्ररीज कॉल्ड द मुवमेंट जेम्स. ओके, आणि एक अजून एक लाईक जे क्वेरी युआय डेट पिकर. अशा काही स्टँडर्ड लायब्ररीज ज्या आपण युज करतो, पुढे चालून आपण ते युज करणार आहे. सो दे हॅव अ प्रॉपर युजर इंटरफेस. त्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत, खूप सारे युजर इंटरफेस आहे जे युज करू शकतात. लाईक फॉर एक्झाम्पल मला जर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आणि जर मी 29 सिलेक्ट केली तर ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? ऑब्व्हियसली इनव्हॅलिड आहे, राईट? कारण ही फ्युचरची डेट सांगते. मग आपल्याला जर रिस्ट्रिक्ट करायचंय की नाही, एक तर तुम्ही आजच्या डेट पासून सिलेक्ट करा, लाईक प्रिव्हियस एनी डेट, किंवा एक स्पेसिफिक इयर देऊया, लाईक मॅक्झिमम एज जी आहे ती 16+ हवी. सो बॅकएंडला आपण असं कॅल्क्युलेट करू शकतोय की आजपासून एक्झॅक्टली 16 इयर्स प्रिव्हियस आपण डेट स्टार्ट करू शकतोय. ओके, तर आता किती आहे? 24 आहे. तर मी 16 इयर ओल्ड जर म्हटलो तर इयर कोणतं हवं आहे? 2008, राईट? बरोबर आहे ना? माझं घरी थोडं कच्चं आहे. तर 2008, राईट? तर ते आपण सेट करू शकतोय. इज दॅट क्लिअर? बट यासाठी आपल्याला लायब्ररीज हवी. पुढे जाऊन आम्ही आमचे प्रोजेक्ट पण तुम्हाला काही शो करू, लाईक वी विल शो विथ सम शो केस प्रोजेक्ट की लाईक
प्रोजेक्टमध्ये डेव्हलपमेंट कशी होते. कारण जे प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप करणार आहे आणि जे ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये होतात यामध्ये थोडासा डिफरन्स राहतो. ओके, मॅच्युरिटी ऑफ द कॉन्टेंट म्हणतो आपण त्याला. कारण मी जर सांगितलं की बालवाडीचा मुलगा आणि 10वीचा मुलगा हा कोड वेगळ्या प्रकारे करतो, त्याचं जे आहे लेखापडी वेगळी असते. इन द सेम वे जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो तेव्हा कोड ऑफ इम्प्लिमेंटेशन थोडं वेगळं असतं. तर मी काही प्रोजेक्ट पण शो आउट करेल की जे मार्केटमध्ये ऑलरेडी रनिंग मध्ये आम्ही त्याला बॅकएंडने कसं डेव्हलप केलंय ते तुम्हाला एक आयडिया येईल त्यामध्ये की प्रोजेक्ट कसे बिल्ड होतात. ओके, fine. So we have a date figure and time figure where we can just pick the dates. Now let's move toward the next one. And this is something which is very important. Cities. Okay. आता सिटी आपण टाइप करतो का सिलेक्ट करतो. थोडं पाणी पी बेटा. पी पी आहे का. एक 5 मिनिटं ब्रेक घ्या. झोपू नका. सकाळी येताना इडली. So now let's move towards the next. So now we will move towards the city. Okay. So for city we will need a drop downs. What we will need? Drop down. Okay. So now to create a drop down, yesterday I have told you one element. कोणता element सांगितलं होता मी? Very good. So we will create a section which will have a label and I will just say city. Okay. And here just we will use a select element. Okay. आता या सिलेक्ट एलिमेंट मध्ये एक सिटी असेल का मल्टिपल सिटी असतात. मल्टिपल सिटीज असतात. राईट. नाही थोडे ओरडले तरी चालतं. ऐकायला मला बरं वाटतं. ठीक आहे. एक सिटी असतात की एवढं नका ओरडू कुणी खालून वरती येऊ. किती सिटीज असतात. मल्टिपल सिटीज असतात. सो वी कॅन से दॅट सिलेक्ट प्रोव्हाइड्स मल्टिपल ऑप्शन्स. व्हॉट सिलेक्ट प्रोव्हाइड्स मल्टिपल ऑप्शन्स. सो वी हॅव अ एलिमेंट कॉल्ड एज ऑप्शन एलिमेंट. आणि या ऑप्शन एलिमेंट हा सेपरेट ओपनिंग आणि सेपरेट क्लोजिंग आहे. सो जे whichever the city name you need to provide, just provide in this way. So नाशिक. कारण आपण नाशिक मध्ये राहतो. ओके. सो वी विल यूज अ सिटी एज अ नाशिक. बट अल्टरनेटिव्हली जर मला मोर दॅन वन सिटीज हवे, सो इन दॅट केस जस्ट आय विल यूज मोर ऑप्शन्स. ओके. लाईक मुंबई. ओके. त्यानंतर अजून एक सिटी ऍड करूया. 4th इयर झाल्यानंतर ज्या सिटी तुम्हाला पळायचं असतं ती सिटी. बघा तुमच्या मनातलं सांगितलं ना मी. ओके. So you can say now we can just choose more than, like we can just choose one of the city from more than one city. Okay. आता यामध्ये जर युजरची एक रिक्वायरमेंट आहे की मला कोणती सिटी सिलेक्ट करायची नाही. ओके. सो व्हॉट वी कॅन डू फॉर दॅट, we will create one more option where we can just say like dash 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 select. Okay. So you will see now it will say that select. So आता यापैकी तुम्ही कोणती पण एक सिटी सिलेक्ट करू शकता. Now let's take an example की like पुणे by default मला सेट करायची as a default one. Okay. So what we can do for that, अरे मेरे बाळ हे रेडिओ बटन साठी. ओके. चेक हे रेडिओ बटन साठी आपण यूज करतो. बट इफ आय वॉन्ट टू सिलेक्ट any one of this, so in that case what we can do, we will use our attribute called as a selected. कोणता attribute यूज करणार आपण. Selected. Let's save it. Let's run it. Now even though if I refresh the page it will show me Pune. Okay. Is that clear? Very good. Now आता यामध्ये अजून एक ऑप्शन असतो ओपीडी ग्रुप नावाचा, बट त्याला आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर बघूया. ओके. सो लेट्स से दॅट नाउ वी हॅव अ स्टेट ऑल्सो. तो स्टेट साठी पण सेम क्रायटेरिया आपण यूज करणार. स्टेट साठी पण सेम क्रायटेरिया आपण यूज करणार. ओके. सो व्हॉट वी विल डू, just I will use the same logic. Like I will say I will have a select, sorry, section. Very good. शिकला. सेक्शन. ओके. त्यानंतर लेबल. लेबल मध्ये लाईक स्टेट. आता हे थोडासा क्रोनॉलॉजी रिव्हर्स झाली. ऍक्च्युली स्टेट स्टार्टिंगला हवी असते.
सो जस्ट वी विल मूव्ह इट टू द टॉप आणि इथे आपण सिलेक्ट यूज करू. ओके, अंडर सिलेक्ट वी विल ऍड ऑप्शन्स, राईट. आणि ऑप्शन मध्ये लाईक फॉर एन एक्झाम्पल स्टेट लाईक व्हेरी गुड. महाराष्ट्र, राईट. लेट सेव्ह इट. त्यानंतर मोदी साहेबांचा ऍड करूया स्टेट गुजरात. ओके, जी सध्या कोणाला आवडत नाही. सो वी विल हॅव गुजरात. ओके, अँड महाराष्ट्र. ओके, गुजरातच आहे ना. हा, मागे डिबेट नका स्टार्ट करू. ठीक आहे. सो वी विल हॅव गुजरात अँड महाराष्ट्र. आता मला जर सपोज स्टेट सिलेक्ट केल्यानंतर सिटीज मॅनिपुलेट करायचे, सो ऑब्विसली कुठे करू शकतो आपण, ज्या सीएसएस स्कूल म्हटलं तर हे आपण सीएसएस मध्ये नाही, जावास्क्रिप्ट मध्ये करतोय. ओके, डिझायनिंग जे असतं ते तुम्ही कुठे करू शकताय, सीएसएस मध्ये. पण युजर इंटरफेस जर मला इम्प्लिमेंट करायचं आहे, सॉरी युजर इंटरॅक्शन जर इम्प्लिमेंट करायचे तर ते कुठे करू शकतो आपण. ओके, हे तुमच्या माइंड मध्ये स्टक करा. ज्या पण वेळेस तुम्हाला युआय मॅनिपुलेट करायचा, मॅनिपुलेशन म्हणजे काय, मॅनिपुलेशनचा अर्थ काय, तुम्हाला मॅनिपुलेट करतात कोणी, अरे करतात मॅनिपुलेट. त्याशिवाय तुम्ही केटीएच्या पण संदीप फाउंडेशन मध्ये ऍडमिशन नाही घेतली, त्यांच्या मार्केटिंग स्टाफने तुम्हाला मॅनिपुलेट केलं तुमच्या घरच्यांना की आमचं कॉलेज चांगलं आहे. ओके, त्याला मॅनिपुलेशन म्हणतात. मॅनिपुलेशन म्हणजे चेंज करणे. ओके, चेंजेस करणे. तर चेंज करण्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट इम्पॉर्टंट. क्लिअर आहे. ओके, फाईन. सो नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट वन. सो हियर वी कॅन जस्ट यूज. आता हे व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करतं, त्या इनपुटची व्हॅल्यू. हा पार्ट आपण जावास्क्रिप्ट मध्ये बघणार, कारण त्याची सध्या इथे काही व्हॅल्यू नाही. ओके, कारण मी जर इथे इम्प्लिमेंट केलं तर त्याचा युजच काही असणार नाही. त्यामुळे आपण हा कुठे बघणार आहे, जावास्क्रिप्ट. सो conclusion of this part is we have a select element. Select element has option as a child element. त्याचा चाइल्ड एलिमेंट कोणता आहे, ऑप्शन. ओके, आणि हा एलिमेंट तुम्हाला प्रत्येक वेळेस यूज करायचा आहे. बट काही ठिकाणी तुम्हाला ऑप्शनचे ग्रुप क्रिएट करणं इम्पॉर्टंट असतं. फॉर एन एक्झाम्पल, फॉर दिस वी विल सी द नेक्स्ट पार्ट विच इज आवर कोर्स. ओके, आता हे जे कोर्सेस आहे, लेट्स टेक एन एक्झाम्पल, लाईक तुम्ही एका क्लाससाठी एनरोल करताय. ओके, मग त्या क्लासमध्ये हा पण पार्ट एक इम्पॉर्टंट असणार. कोणता, कोर्स. सो लेट्स गो विथ दिस. सो आय विल जस्ट से सेक्शन. Section will have options. Label. Label will be like quotes. त्यानंतर सिलेक्ट. ओके, आणि सिलेक्ट अंडर ऑप्शन्स. आता ऑप्शन्स लाईक कोर्सेस वेगवेगळ्या टाईपचे असतात. लाईक फॉर एन एक्झाम्पल जावा एफएसडी. एफएसडी म्हणजे फंडामेंटल नाही रे, हा काय, व्हेरी गुड, फुल स्टॅक डेव्हलपमेंट. फंडामेंटलची कॉन्सेप्ट विसरा, आता फंडामेंटल नाहीये. जावा एफएसडी म्हणजे जावा फुल स्टॅक. ओके, तसंच अजून कोणते असतात कोर्सेस, पायथॉन. पायथॉन एफएसडी. ओके, त्यानंतर अजून एक मी एक घेतोय लाईकचे ऑप्शन्स, लाईक मर्न एफएसडी, मीन, राईट. मीन एफएसडी. त्यानंतर लाईक अजून एक ऑप्शन ऍड करेल मी, लाईक नाही बस बस ठीक आहे, रिॲक्ट. रिॲक्ट. ओके, देन वी विल जस्ट यूज अँग्युलर. आणि त्यानंतर अजून एक कोर्स आपण ऍड करूया, लाईक एडब्ल्यूएस. ओके, सो ना इफ यू जस्ट सी, आपल्याकडे हे कोर्सेस आहे, राईट. बट यामध्ये कोर्सेस जे आहेत, या कोर्सेस मध्ये डिस्ट्रीब्युशन पण आपण करू शकतोय. हाऊ,
काही कोर्सेस फुल स्टॅकचे कोर्सेस. फॉर एक्झाम्पल जावा, पायथॉन आणि मर्न मीन हे फुल स्टॅक कोर्सेस. यामध्ये बॅक एंड फ्रंट एंड दोन्ही येणार आहे. पण इफ यू टेक एन एक्झाम्पल ऑफ रिएक्ट अँड अँग्युलर हे फ्रंट एंडचे कोर्सेस. त्याचबरोबर AWS हा क्लाउडचा कोर्स. येस ऑर नो? सो जर मला युजरला अजून प्रिसाइज एक युजर एक्सपिरियन्स द्यायचा आहे, जस्ट कॅटेगराईज करायचंय मला, सो दॅट युजर अजून सिम्पली समजू शकतोय की हे कोर्सेस कशाच्या अगेन्स्ट वर्क होत आहे. सो व्हॉट वी कॅन डू, we can make a group of that, and for that we have OPT groups. What we have? OPT group. आणि या OPT ग्रुपला आपण जस्ट आता लाईक फर्स्ट 4 courses are of full stack, right? So what we can do, yes, just I will add something which is called as a label. आणि या लेबल मध्ये आपण तो टेक्स्ट मेन्शन करणार. टेक्स्ट काय माझा? Full stack. So you will able to see that now it says की Java FSD, Mern, Mean आणि Python ही कोणते कोर्सेस आहे? फुल स्टॅकचे कोर्सेस. इन द सेम वे व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल से मी अजून एक OPT ग्रुप ऍड करणार. ओके, विच विल बी ऑफ फ्रंट एंड. Again I will add a label. And what I will labelize with? Front end. Very good. And the last one will be OPT group, cloud. Okay. And let's start this. Now you will be able to see that it actually differentiate. But यामध्ये तुम्ही लेबल सिलेक्ट नाही करू शकत. ओके, यू विल नॉट एबल टू सिलेक्ट द लेबल. कारण लेबल फक्त लेबलायझेशन साठी यूज केलं आहे. ओके, बट यू कॅन जस्ट सिलेक्ट एनी वन ऑफ द ऑप्शन. आता हे थोडं सिम्प्लिफाईड होतं सर अंडरस्टँडिंग साठी, राईट? सो दॅट इज अ मेजर यूज ऑफ. So remember we use OPT groups and we add a label to it. या पॉइंट पर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? येस, काही क्वेश्चन आहे का? करू शकताय, बट नॉर्मली आपण स्टेट साठी करत नाही. कारण प्रॉब्लेम काय असतो, एका स्टेटमध्ये खूप साऱ्या सिटीज असू शकतात. ओके, आणि युजरला पूर्ण लाईक फॉर एक्झाम्पल जर 100 सिटीज आहेत, तर हे तुम्हाला माहित नसतं ना की कोणत्या सिटीज, कोणत्या स्टेटमध्ये किती सिटीज आहेत. त्यासाठी आपण काय करतो, 2 वेगवेगळे सिलेक्ट ऑप्शन घेतो. त्याला फिल्ट्रेशन प्रोसेस म्हणतात. जर माझ्याकडे 100 सिटीज आहेत, मी जर महाराष्ट्र सिलेक्ट केला, त्याचा जर फक्त 5 सिटीज आहेत, तर तो सॉर्ट करून आपल्याला फिल्टर करून काय देईल आपल्याला, त्या 4 किंवा 5 सिटीज देईल. त्यामुळे तिथे तुम्ही OPT ग्रुप यूज करू शकत नाही. OPT ग्रुप कुठे यूज करू शकताय? जिथे लिमिटेड सिनेरिओज आहे, जसं इथे. ओके, बट खूप सारे जर FSD चे कोर्सेस आहे मार्केटमध्ये, मग तिथे तुम्हाला वेगळं ड्रॉपडाऊन द्यावं लागेल. तर हे OPT ग्रुप सर्व ठिकाणी आपण यूज करत नाही, लिमिटेड स्कोप साठी यूज करतो. बट हे आवश्यक आहे. ओके, काही ठिकाणी मग तुम्हाला ते माहित हवं, त्यासाठी आपण ते माहिती. ते ऑटो कम्प्लीट, तो पार्ट आपण जावास्क्रिप्ट मध्ये बघू, रिएक्ट जावास्क्रिप्ट. इथे पण तो करता येतो, त्याला डेटा लिस्ट म्हणतात, पण तो जास्त करून यूज मध्ये येत नाही. डेटा लिस्ट आहे तो कॉन्सेप्ट ऍक्च्युअली HTML मध्ये ऑटो कम्प्लिशनचा, त्याला डेटा लिस्ट मध्ये, बट तो तेवढा यूज मध्ये येत नाही. कारण प्रॉब्लेम काय असतो की तुमचा युजर जो आहे, युजरला UI खूप चांगला हवा असतो आणि डेटा लिस्ट चांगला UI प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे आपण कस्टमाइज UI बनवतो आणि त्यामध्ये सर्चिंग ऑपरेशन आपण ऑटो कम्प्लीट जे आहे ते वेगळ्या प्रकारे बनवतो. ऑटो कम्प्लीटचा कॉन्सेप्टच वेगळा आहे थोडा, तो ड्रॉपडाऊन नसतो, तो कॉन्सेप्टच वेगळा आहे. ओके, येस, अजून काही क्वेरी इकडे, काही क्वेश्चन? ओके, fine. So now here we have completed with the courses also. Now let's understand regarding the files. So now in many of the times you might have seen that key file uploading here, right?
सो लेट्स से दॅट हिअर आय जस्ट वॉन्ट टू अपलोड द इमेज ऑफ द युजर. मला युजरची इमेज हवी. ओके, सो दॅट ती प्रोफाईल मध्ये शो करू शकतो. येस ऑर नो, राईट? So now if I want image, okay, in that case what we can do, just we will use a file logic. आता फाईल साठी वेगळा कोणता एलिमेंट नाहीये, इनपुटच एलिमेंट आहे. ओके, बट जस्ट आपल्याला त्याची टाईप चेंज करायला लागते. सो हिअर जस्ट आय विल से लेबल लाईक युजर पिक और युजर प्रोफाईल इमेज. युजर प्रोफाईलच म्हणूया कारण तेच सांगतं की ती इमेज आहे. ओके, so just I will say input and what we need a type as a file. Okay, so here we will get option choose file आणि यावरती जर मी क्लिक केलं तर आपल्याला हा UI येतो. याला काय म्हणतात टेक्निकल भाषेत? तुम्ही जावा शिकलायत ना, जावा मध्ये UI शिकवलेलं नाही का, ऍपलेट्स वगैरे? याला डायलॉग बॉक्स म्हणतात. काय म्हणतात? हे वर्ड लक्षात ठेवा. ओके, कारण हे पुढे चालून यूज होतात. राईट क्लिक करता त्याला काय म्हणतात? हे भगवान, याला काय म्हणतात? विंडोज मध्ये राईट क्लिक करता का नाही तुम्ही? मॅक मध्ये पण करतात, लिनक्स मध्ये पण. याला कॉन्टेक्स्ट मेनू म्हणतात. काय म्हणतात? हे दोन वर्ड लक्षात ठेवा. ओके, एमएनसीत गेल्यानंतर म्हणू नका सर तो बॉक्स दिसू राहिला. ओके, हा, जरी आपण नाशिक मधून येईल तर मी नाही लिहायचं बेटा, मग डायलॉग बॉक्स म्हणायचं काय. आणि याला काय म्हणतात? हा, ओके. सो हा चूज फाईल एक डायलॉग बॉक्स ओपन करतो आणि यामधून म्हणतो मी फाईल चूज करू शकता. आता ऍट अ टाइम किती फाईल चूज होऊ शकताय? तर एकच आहे. मला जर मल्टिपल फाईल जर चूज करायचे असतील तर इथे आपल्याला एक एक्स्ट्रा ऍट्रिब्यूट ऍड करावं लागतं. त्याला काय म्हणतात? मल्टिपल. ओके, आता या दोन्हीमध्ये डिफरन्स कसा शोधायचा? हा वर्ड जस्ट रीड कर, ही सेगमेंट फाईल आहे choose files, right? And now if I just use, if I remove this multiple, okay, so जर मल्टिपल फाईल जर चूज करायची असेल तर तुम्ही कंट्रोलचा यूज करून सिलेक्ट करू शकताय किंवा मग जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. ड्रॅग अँड ड्रॉप म्हणजे ड्रॅगने सिलेक्ट करू शकता. ओके, सो लेट से मी ते जस्ट रेप्लिका क्रिएट करतोय. नाउ आय कॅन जस्ट सिलेक्ट देम विथ दिस. आय थिंक सो एकच आहे फक्त, like multiple. And now we can just now it will just give us that email. इथे तुम्ही मल्टिपल फाईल चूज करू शकता आणि इथे काउंट पण होतं किती. ओके, व्हेरी गुड. सो दिस इज व्हॉट वी हॅव फॉर द फॉर्म्स. आणि आता लास्ट स्टेप फॉर्म्स जे आपण रेडी करतो कोणती आहे? आय ऍग्री. ओके, सो फॉर दॅट आय ऍग्री व्हॉट वी विल डू, चेकबॉक्स. सो आता तो चेकबॉक्स जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर कसं करू शकताय? फॉर दॅट वी हॅव इनपुट विथ द टाइप कॉल्ड एज अ. ओके, and now you can tick and untick. आता रेडिओ बटन आणि चेकबॉक्स मध्ये काय डिफरन्स आहे? तर रेडिओ बटन वन वे ने वर्क करतो, फक्त तुम्ही सिलेक्ट करू शकताय, त्याला अनटिक करता येईल. ओके, बट चेकबॉक्स टिक अँड अनटिक करू शकताय. ओके, now if I just want to write some text next to it, so we can use a label like I agree. आणि त्यानंतर मग आपण काही कंटेंट देतो, लाईक मी म्हणजे लोरम विथ 10 वर्ड्स. ओके, सो इट विल जस्ट गिव्ह सम कॉन्टेंट. मग तुम्ही तो कॉन्टेंट रीड करा आणि त्यानंतर टिक करा. आता खूप साऱ्या वेबसाईट मध्ये कसं असतं की बाय डिफॉल्ट पण तो टिक असतो. ओके, सो फॉर दॅट इफ आय वॉन्ट टू मेक इट ऍज अ टिक तर काय यूज करू शकतो आपण? जे रेडिओ मध्ये यूज केलं तेच इथे यूज करायचंय. काय करतोय?
check. Very good. But you can uncheck it. Yes or no? जर मला याला पण प्रिव्हेंट करायचंय की युजरने युजरला अनचेक नाही करता आलं. वी जस्ट वॉन्ट टू प्रिव्हेंट द युजर टू अनचेक दिस. तर कसं करू शकतोय? काय करू शकतोय? रिक्वायर्ड हे फक्त इनपुट बॉक्स मध्ये बोलतोय. बट here we will use something which is called the disable. Okay, now you will not able to check it. त्याचा कलर खूप फेंट आहे. याचा कलर तुम्ही चेंज करू शकताय. कुठे? व्हेरी गुड. तोच पार्ट आपण स्टार्ट करू. ओके. येस, सो दिस वॉज व्हॉट युअर फॉर्म इज ऑल अबाउट. तर एका फॉर्म मध्ये खूप सारे फीचर्स असतात आणि हे फीचर्स डेव्हलप करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स असतात. प्रत्येक एलिमेंट मध्ये टाइप्स पण असतात. ओके, लाईक इनपुट मध्ये इनपुट एक असा एलिमेंट क्रिएट केला HTML ने त्यामध्ये खूप सारे टाइप्स मेन्शन केले. त्यामुळे डेव्हलपमेंटला खूप सिम्पल होऊन जातं. तुम्हाला खूप एलिमेंट लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. ओके, इज दॅट क्लिअर? फाईन. सो नाव लाईक ऍज आय ऑलरेडी मेन्शन की मोर एलिमेंट्स पण आपण बघणार होतो. तर इथे आपण कोणते कोणते एलिमेंट्स बघितले? युजर सॉरी दॅट वॉज फील्ड सेट अँड लिजेंड्स. आता HTML मध्ये अजून खूप एलिमेंट्स आहेत पण ते आपण डायरेक्टली बघणार नाही. जसं आपलं डेव्हलपमेंट पुढे जाईल, फॉर एन एक्झाम्पल आय फ्रेम्स, एम्बेड, SVGs, तर हे आपण जसं डेव्हलपमेंट करणार आहे त्यावेळेस आपण ते बघणार. द रिझन इज दॅट की इथे तुम्ही किती पण स्टडी करा, फायनल आउटपुट तुमचं CSS आणि जावास्क्रिप्टच देतो. बिकॉज HTML कॅन बी ओनली यूज फॉर स्केलेटन. ओके, आणि स्केलेटन हे वर्कआउट मध्ये येत नाही. येस ऑर नो? एखाद्याने जर का फक्त इमारतमध्ये पिलर्स उभे केले तर ते वर्कआउट होतं का? नाही, तुम्ही राहू नाही शकत. तर त्याला प्रॉपर भिंत हवी, काहींना टेक्स्चर हवे असतात, बरोबर की नाही? तर हे कुठे करू शकतोय आपण? CSS. दॅट इज समथिंग व्हॉट वी आर गोइंग टू स्टार्ट इट नेक्स्ट. ओके, सो HTML लक्षात आला? 1, 2, 3 कॅन्डिडेटला सोडून तुम्हाला व्हिडिओज बघावे लागतील. ओके, बघितल्यानंतर मित्रांना विचार, नाही समजलं मला विचार. ओके, इज दॅट क्लिअर? समजलं बेटा? क्वेश्चन विचारू? काय फुल फॉर्म HTML चा? त्याची मिनिंग काय असते? यूज नाही रे, मिनिंग. हायपरटेक्स्ट म्हणजे सिम्बॉलिक अँड टेक्स्ट रिप्रेझेंटेशन. मार्कअप म्हणजे सिंटॅक्स आणि लँग्वेज म्हणजे लँग्वेजेस. ओके, द लँग्वेज विच युजेस सिंटॅक्स, दॅट इज symbolic and text representation as a syntax pattern is called as hypertext markup. ती ट्रू लँग्वेज आहे का? का बरं नाही बेटा? हा, तिकडून ऐकलं. व्हेरी गुड. ओके, कोणतं व्हर्जन यूज करतो आपण? अरे थांब रे बेटा, विचारतोय काय एखादा, गेला हा पण क्वेश्चन. ब्लॉक लेवल एलिमेंट काय असतात? येल्लो नाही, प्रॉपर लँग्वेज खाली वर नाही, प्रॉपर लँग्वेज. इथे आपण टेक्निकल शिकतोय, फिलॉसॉफीचे लेक्चर नाही. ब्लॉक लेवल एलिमेंट काय असतात सांगा मनीष? हा, जेव्हा एलिमेंट 100% विड्थ ऑक्युपाय करतो, एरिया, ओके, त्याला काय म्हणतात? ब्लॉक लेवल एलिमेंट. सो मला इथे कोण सांगेल की या कोडमध्ये ब्लॉक एलिमेंट कुठे कोणते कोणते असू शकतात? सर्व सांगा इथे ब्लॉक लेवल एलिमेंट कोणते कोणते? फील्ड हा काय ब्लॉक लेवल एलिमेंट. आपण बघितलं होतं की ते मार्जिन क्रिएट करत, सॉरी बॉर्डर क्रिएट करतात, पण नवीन फील्ड कुठे, फील्ड सेट कुठे ऍड झाला? न्यू लाईन होती, बरोबर की नाही? त्यानंतर सेकंड कोणता आहे? सेक्शन. इव्हन फॉर्म सुद्धा तुमचा कोणता आहे?
ब्लॉक लेवल एलिमेंट, हे लक्षात घ्या. लेआउटचे जे 8 एलिमेंट्स आहेत ते कोणते एलिमेंट आहे? ब्लॉक लेवल एलिमेंट. ओके, कारण ते ब्लॉक साठीच इम्प्लिमेंट केलेलं. त्यानंतर इनलाईन एलिमेंट काय असतात? स्पेसिफिक एरिया. बाय डिफॉल्ट त्याची विड्थ किती असते? काय असते? ओके, गुड. फॉर्मचा यूज का बरं केला जातो? नाव काय? माधवी ना. मला ते नेम्स लवकर लक्षात नाही येते. तो माझा जेन्युइन इश्यू आहे लहानपणापासून. ओके, त्याला काहीच नाही करू शकत तुम्ही. हा, सो येस, सांगा आन्सर. कोण सांगेल? सांग. कशासाठी यूज होतो? Yeah. So now, what is the difference between label and input? थोडं मोठ्याने बोलला तरी चालेल. ठीक आहे. लेबल रिप्रेझेंट अ लेबल पार्ट और लेबल एडिशन फॉर इनपुट. ओके, त्या लेबलने आपल्याला हे कळतं की ते इनपुटचा यूज काय. दॅट इज जेन्युइन पार्ट. ओके, गुड. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन चेक अँड रिक्वायर्ड? कोण सांगेल? चेक आणि रिक्वायर्ड मध्ये काय डिफरन्स आहे? येस. इथे आहे ते इथून बाहेर नाही पडत. ओके, हा खूप जेन्युइन प्रॉब्लेम आहे. जेन्युइन प्रॉब्लेम आपल्या सर्वांचा असतो. आपल्याला माहित असतं पण त्याला एक्सप्रेस नाही करत. ओके, हा, आता डिफरन्स समजून घेऊ. रिक्वायर्ड आणि चेक मध्ये डिफरन्स असा आहे. चेक हे फक्त रेडिओ आणि चेक बॉक्स साठी वापरतो. ओके, आणि ते पण जर मला डिफॉल्ट सेट करायचं असेल तर. रिक्वायर्ड म्हणजे काय? जर मी तो फॉर्म सबमिट करतोय, जर तो फॉर्म आपण सबमिट करतोय, त्या केसमध्ये त्याला मला रिस्ट्रिक्शन द्यायचंय. वी वॉन्ट टू प्रिव्हेंट दॅट फॉर्म फॉर सबमिटिंग, तर तिथे आपण रिक्वायर्ड यूज करतो. रिक्वायर्ड हे चेकबॉक्स आणि रेडिओला सपोर्ट करत नाही. इव्हन डेट पिकरला पण सपोर्ट करत नाही, टाइमला पण सपोर्ट करत नाही. ते फक्त टेक्स्ट एरिया आणि इनपुट्सला सपोर्ट. इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड. सो व्हॉट इज यूज ऑफ सिलेक्ट? सिलेक्टचा यूज काय असतो? व्हेरी गुड. सिलेक्टचा यूज सिलेक्ट करतो. सांगा काय यूज असतो सिलेक्टचा? हे आजच लेक्चर सांग. ते बघा, मी क्वेश्चन विचारतो तर डिप्रेशन मध्ये जायचं नाही. हा, आज सांगतोय. कारण याने हे कळतं आपल्याला की येतंय का नाही, म्हणजे मला ते इलेबरेट करता येतं. आणि नाही आलं तरी चालतं. ओके, इथं काय केबीसी नाहीये तुम्ही 1 CR हा लूज करणार आहे. उलट नॉलेजच गेन करा. आणि जेवढं आलं नाही तेवढं चांगलं ऍज अ लर्नर. ओके, हे लक्षात घ्या. हे बघ, इथे ही कोरी पाठी आहे का? नाही रे बेटा, काहीतरी लिहिलेलं टिपूस नाही. काहीतरी इम्प्रेशन आहे ना, तर यावरती लिहिल्यानंतर समजणं थोडं अवघड आहे. पण जर पुरी पाठी असेल त्यावरती लिहिलं तर खूप क्लिअर करत. तर लर्नर थोडा पुऱ्या पाठीचाच हवाय. ओके, पण जर करत असाल तर चालतं, कारण की ते ऍड ऑन. ओके, येस. कोण सांगेल याचा आन्सर? सिलेक्ट बेसिकली ड्रॉप डाऊन साठी. ओके, सिम्पल ड्रॉप डाऊन. ड्रॉप डाऊन मध्ये काय होतं? मल्टिपल ऑप्शन्स असतात. सो इफ आय वॉन्ट टू सिलेक्ट वन ऑप्शन फ्रॉम मल्टिपल, वी नीड टू यूज अ सिलेक्ट. ऑप्शन्स फक्त आपण सिंगली यूज करू शकत. ओके, लिस्टचे किती टाइप्स असतात? थांबा रे. ऑर्डर्ड, अनऑर्डर्ड अँड डिस्क्रिप्शन. व्हेरी गुड. ओके, फाईन. टेबल एलिमेंट मला कोण एक्सप्लेन कर फ्रॉम स्टार्ट टू एंड?
1 आणि 2 सोडून सांग बेटा. येल्लो. विचार करायची, ऍक्टिंग करायची नाही. ते मी कॉलेजमध्ये खूप वेळेस केलेलं आहे. आणि बाहेर पण काढलंय मला लेक्चर. ठीक आहे. जे बॅक बेंचर असतात ना त्यांना सगळं माहित असतं. ओके. सांग. प्रथमेश. कार्तिक. प्रथमेश सांग बेटा. आणि टेबलने स्टार्ट करायचं असतं. ओके. बरोबर. ज्यात डेटा असतो. थोडा मसाले भात बनवला त्यांनी, पण बरोबर सांगितलं. ठीक आहे. सो जिथे हेडरचा पार्ट येतो टी हेडर, त्याच्या अंडरमध्ये आपण टी आर आणि टी एच यूज करतो. ओके. बट जिथे बॉडीचा पार्ट येतो, बॉडी म्हणजे डेटा रिप्रेझेंटेशन, तिथे टी आरच असतो आणि टी डी यूज करतो. ओके. येस. स्पॅनिंग साठी काय यूज करतो आपण टेबलमध्ये सांगा आता. कोणते स्पॅन? रोल स्पॅन आहे, कॉल स्पॅन. ओके. कॉल स्पॅन केव्हा यूज करायचा? एकाने सांगा. हे हा प्रकार नको. एकाने सांग, चुकलं तरी चालतं. हा, मल्टिपल कॉलम्स आणि एक रो असेल. आणि रो स्पॅन कुठे यूज करायचा? मल्टिपल रोज आणि मल्टिपल कॉलम नाही. मल्टिपल रोज आणि एक कॉलम. ओके. HTML हा वेब डेव्हलपमेंट मधला सर्वात सिंपल पार्ट. का बरं माहितीये का? कारण त्यात एरर्स येतील. ओके. म्हणून हा सर्वात सिंपल आहे आणि समजण्यासाठी सिंपल आहे. कारण यामध्ये जे पॅटर्न आपण शिकतो हे प्री डिफाईन असतात. HTML चे टॅग हे प्री डिफाईन असतात. त्यांची मिनिंग ही फिक्स असते. ओके. जसं याचं नाव प्रथमेश आहे तर तो प्रथमेशच राहणार. नंतर नाव चेंज होत नाही. मित्र ठेवतात तो वेगळं काय पण त्याचं ऍक्च्युअल नेम तेच असतं. ओके. सो HTML चे जे टॅग असतात हे प्री डिफाईन टॅग असतात. येतं एक लक्षात? सो HTML समजलाय का? लेक्चर समजताय का? बोर होत असेल तर सांगू नका, सजेस्ट करा. ओके. हे नवीन जे कॅन्डिडेट आहे तुम्हाला थोडं बोर होणार आहे, कारण मागचं बॅकग्राऊंड माहितीच नसतं. तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यू नंतर आलात मूवीमध्ये, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येणारच आहे. ओके. बट तुम्ही व्हिडिओज बघितले तर लक्षात येईल. नाही समजलं तर मला विचारा. पहिले मित्रांना विचार. तो एक कम्फर्ट झोन असतो, मित्रांना विचारून. ओके. त्यानंतर तुम्ही मला विचार. ओके. इज दॅट क्लिअर? HTML समजलाय? तो आपण आपल्या जर्नी मधला फर्स्ट माइलस्टोन क्लिअर केलाय, तो म्हणजे HTML. HTML चे खूप सारे क्वेश्चन्स असतात जे इंटरव्ह्यू मध्ये येऊ शकतात. बट त्या इंटरव्ह्यू क्वेश्चन्स मध्ये जेन्युइन क्वेश्चन्स असतात जे टॉपिक आपण घेतले त्यावर. आता यात काही ऍडिशनल क्वेश्चन असतात. कॅनवा काय किंवा कॅनव्हास. तर कॅनव्हास नावाचा एक एलिमेंट असतो ज्यामध्ये तुम्ही गेम्स वगैरे डिझाईन करू शकता. ओके. नावाचा एक एलिमेंट असतो. एसव्हीजी एक एलिमेंट असतो. ओके. ज्यामध्ये तुम्ही वेक्टर बेस्ड ग्राफिक्स क्रिएट करू शकता. ओके. नाउ हू कॅन टेल मी व्हॉट इज मीन बाय वेक्टर बेस्ड ग्राफिक्स? बरं ठीक आहे सर. कलर मॉडेल्स काय असतात कोणाला माहिती आहे का? नाही. कलर पिकर वेगळं. कलर पिकर म्हणजे कलर पिक करण्यासाठी जो पॅलेट असतो त्याला कलर पिकर म्हणतात. त्याला कलर पिकर पॅलेट म्हणतात. कलर मॉडेल्स काय असतात? सर्वांनी 10वी 9वी केलेली
बरोबर आहे. ड्रॉइंग सब्जेक्ट होता नव्हता का? होता. वॉटर कलर सोबत तुम्ही वर्क केलंय का? पेस्टल कलर्स केलं. हा स्केच पेन. सो कडू नाही रे. कडू. तू खूप जुन्या काळात गेला. सो कलर्स मध्ये प्रायमरी कलर्स आणि सेकंडरी कलर्स असतात. ओके, तर प्रायमरी कलर्स कोणते असतात? रेड, ग्रीन, येलो नाही, ब्ल्यू. कोणतरी येलो बोलला, तेव्हा तो येलो बोलला. ओके, ते पण बरोबर आहे, मी ते पण एक्सप्लेन करेल का कसं. बट कलर्स मध्ये प्रायमरी कलर्स असतात ज्याला म्हणतात रेड, ग्रीन अँड ब्ल्यू, RGB. ओके, हे जे RGB कलर्स असतात याचे टोटल 255 इंटू 255 इंटू 255 हे तुम्ही कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करू शकताय. एवढे शेड्स क्रिएट करू शकतात. किती शेड्स क्रिएट करता येतात? 255 इंटू 255 इंटू 255. तर नॅचरली ह्युमन आहे एवढ्या प्रकारचे शेड्स आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे विचार करा, आपले डोळे किती लेवलने डिझाईन केले. 255 इंटू 255 इंटू 255 एवढे शेड्स आपण बघू शकतो. खूप मोठी व्हॅल्यू येते. ओके, हे जे शेड्स असतात ते ऍक्च्युली आपण डेव्हलप करू शकतो. बट मग हे शेड्स खूप वेगळे असतात. आन्सर तसं नाही. तुम्ही बघितलं की लाईट शेड असतो, लाईक फॉर एक्झाम्पल लाईट रेड कलर, तर डार्क रेड पर्यंत असतं. मग हे जे लाईट पासून जे डार्क आहे हा एक शेडचा पूर्ण पॅटर्न. ओके, मग यात मिक्सअप पण असतो. सपोज मी जर सर्व शेड जर कॉमन मिक्स जर केले, रेड, ग्रीन अँड ब्ल्यू, सर्व शेड जर कॉमन मिक्स केले तर आपल्याला एक कलर मिळतो, तो म्हणजे ग्रे कलर. सांगतो, जर तुम्ही सर्व कलर्सला लोअर इंटेन्सिटीवर नेलं, सर्वात लो इंटेन्सिटी, डार्क रेड, डार्क ग्रीन आणि डार्क ब्ल्यू, तर तुम्हाला जगातला सर्वात डार्क कलर मिळतो, तो म्हणजे ब्लॅक. आणि जर तुम्ही सर्व कलर जर हाय इंटेन्सिटीनं नेले, सर्वात ब्राईट रेड कलर, सर्वात ब्राईट रेड ग्रीन कलर, सर्वात ब्राईट ब्ल्यू कलर, तर त्या केसमध्ये तुम्हाला जगातला सर्वात ब्राईट कलर मिळतो, तो म्हणजे व्हाईट. ओके, जर सर्व कलर मी सेंटरला आणले RGB, तर मला काय मिळतं? ग्रे. जर सर्वात लो जर नेले मी, डार्क कलर जर केले तर काय मिळतात? ब्लॅक कलर. आणि जर सर्वात हाय इंटेन्सिटी जर नेली तर काय मिळतो? व्हाईट कलर. मग यांच्यामध्ये जर तुम्ही मिक्सअप केलं, सपोज मी रेड थोडा इन्क्रीज केला, ब्ल्यू थोडा कमी केला, ओके, आणि ग्रीन पण मॉडरेट केला, तर तुम्हाला वेगळा कलर मिळतो. आणि असे बनतात कलरचे शेड्स. तर प्रायमरी कलर कोणते असतात? RGB. RGB कलर हे फक्त डिजिटल मीडियासाठी काम करतात. कोणत्या मीडियासाठी काम करतात? डिजिटल. बट आपण खूप सारे बॅनर बघतो, बरोबर की नाही? तसे मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण रोडवरती खूप सारे बॅनर्स आहेत, राईट? मग ते बॅनर प्रिंटिंग मध्ये RGB काम करतं का? तर आन्सर नाही. त्यासाठी CMYK यूज करावा लागतो, सायन, मजेंटा, येल्लो आणि ब्लॅक. आता तो येल्लो काम देतो, याने जो सांगितलं. म्हणजे पहिलं कलर मॉडेल कोणतं आहे? RGB. दुसरं कलर मॉडेल कोणतं आहे? CMYK. ओके, सायन, मजेंटा, येल्लो, ब्लॅक. ओके, CMYK. हा, ते थोडं लॅटिन वर्ड्स आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याला CMYK म्हणतात. ओके, तर सायन, मजेंटा, येलो आणि ब्लॅक हे सेकंड कलर मॉडेल झालं. अजून एक कलर मॉडेल आहे, हुई सॅच्युरेशन लेअर. ओके, HSL म्हणतात त्याला. ते फोटोशॉप वगैरे यांच्यामध्ये यूज करतात. ओके, तर असे डिझायनिंग मध्ये खूप वेगवेगळ्या टाईपचे कलर मॉडेल्स आहेत. बट जेव्हा आपण डिजिटल मीडियाचा विचार करतो तेव्हा कोणतं कलर मॉडेल यूज करतो आपण? तर जेव्हा तुम्ही कलर इम्प्लिमेंट करता CSS मध्ये, तेव्हा मॉडेल कोणतं यूज करतो आपण? बस, हे लक्षात ठेवा.
आणि जे RGB असतो त्यातूनच तुम्ही सर्व कलर डिझाईन करू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? व्हेरी गुड. सो हे इंजिनिअरिंग मध्ये पण एक कोणतं तरी लाईक माझ्यामध्ये ग्राफिक्स नावाचा एक सब्जेक्ट आहे, कम्प्युटर ग्राफिक्स. यामध्ये ते कलर मॉडेल्स झालाय तो. मी 2012-13 मध्ये शिकलोय ती. ओके, हा. सो दिस इज व्हॉट वी हॅव. सो कलर मॉडेल्स हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. ओके, सो नाव लेट स्टार्ट विथ द CSS. सो आता CSS चा लॉंग फॉर्म काय आहे? कास्केडिंग नाही, कॅस्केडिंग काय आहे? कॅस्केडिंग स्टाईल. ओके, सो त्याचा यूज काय आहे? ज्याला माहिती त्यांनी सांगा. CSS चा यूज काय आहे? त्याच्यात काय यूज त्याचा? डिझायनिंग पर्पज आहे. एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, त्यानंतर एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. डोंट वरी. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. लाईक एक वेबसाईट आपण ओपन करूया. ओके, and that website is like say Flipkart. फ्लिपकार्ट काय आहे? हे शॉपिंग साईट नाही म्हणायचं, काय म्हणायचं? आपण टेक्निकली बोलतोय तर याला टेक्निकलीच घ्या, ई कॉमर्स आहे. सो इफ आय मेक अ राईट क्लिक and if I just go to the inspect section, okay, so if I make a right click and if I go to the inspect section, तर इथे under the elements you will see HTML code of Flipkart, right? यातून जर मी हा हेड सेक्शन जर डिलीट केला, this is something how Flipkart looks when it doesn't have CSS. ओके, म्हणजे CSS इम्पॉर्टंट आहे का? ऑब्विसली. सो बट अगेन इफ आय रिफ्रेश इट, याला मी हॅक नाही केलंय. ओके, सो जस्ट मी कोड डिलीट केलाय. सो अगेन यू कॅन सी अ ब्युटिफुल लेआउट ऑफ फ्लिपकार्ट. जर या प्रकारची लेआउट जर डिझाईन करायचे असतील तर ऑब्विसली तुम्हाला काय नाही. सो हियर वी विल स्टार्ट आवर फर्स्ट पार्ट, दॅट इज हाऊ एक्झॅक्टली CSS वर्क्स. पण त्याआधी जस्ट आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ओके, यू कॅन ऍक्सेस युअर मोबाईल फोन्स. जे पेंडिंग चॅट आहे त्याला क्लिअर करा. So now let's start with the CSS. Okay. So first of all, just have to close everything. At the end, हे बघा हा reactor bonus. घाबरू नका. Simple. Okay. आता हे टूल application. Okay. Let's go to batch. So let's start with the next one. So just I will create a folder. Day 3. Very good. Okay. So let's start with this. Perfect. So let's create a very first file, index.html. Okay. Let's create the basic code.
So we just title the line करतोय. That is going to be with CSS1, and just I will add a body. Let's say, and let's start the program with live server. Okay, fine. Perfect. Now let's understand about CSS. So, like just I will give a background history. Okay, how CSS it was introduced to market. सो सर्व स्टार्टिंगला जेव्हा वेबचा पार्ट आला होता तेव्हा सीएसएस हा सिनेरिओ नव्हता. ओके, कॅस्केडिंग स्टाईलशी हा पार्टच नव्हता. सो लाईक अर्ली इयर दॅट वॉज ओके, लाईक 1998, 2000, 1997. ओके, त्यावेळेस सीएसएसच्या अगेन्स्ट मध्ये एलिमेंट जे होते, लाईक फॉन्ट नावाचं एक एलिमेंट होतं. त्यामध्ये मग आपण फॉन्ट्सचे प्रॉपर्टीज ऍड करू शकतो. लाईक कोणत्या टाईपचा फॉन्ट हवाय, त्याची साईज काय हवी का, वेगवेगळे एलिमेंट्स होते आणि खूप सारे ऍट्रिब्यूट यूज होत होते. बट जर प्रॉब्लेम असा होता, जर सपोज मी एक एलिमेंट यूज केलाय, सपोज H1 एलिमेंट, ओके, आणि याला मी एक फॉन्ट अप्लाय केलाय, लाईक फॉन्ट इक्वल्स टू एक एक्झाम्पल घ्यायचे सर. परत जर मला H1 एलिमेंटला तोच फॉन्ट अप्लाय करायचा असेल तर मला परत ऍट्रिब्यूट इम्प्लिमेंट करणं किंवा यूज करणं, त्याला परत व्हॅल्यू तीच ऍड करणं. तर याने काय प्रॉब्लेम होत होता, ड्राय. ड्राय म्हणजे काय, ड्राय म्हणजे काय, हा बोला सुद्धा. टेक्निकली ड्राय ऐकलं नाही तुम्ही कधी. ड्राय, DRY, डोंट रिपीट युअर. प्रोग्रामिंग मध्ये हा एक वर्ड आहे. अनफॉर्च्युनेटली तुम्ही थर्ड इयरला आले तुम्हाला माहिती नाही. ओके, ड्राय, डोंट रिपीट युअर. याचा अर्थ काय होतो, कोड ऑफ रिडंडन्सी नको, त्यालाच एक गुड डेव्हलपर म्हणतो, जो कोड ऑफ रिडंडन्सी अवॉइड करतो. ओके, सो हा एक इश्यू, मग त्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी कॅस्केडिंग स्टाईल शीटचा कॉन्सेप्ट आहे, ज्यामध्ये त्यांनी काय केलं की एक असा कोड इम्प्लिमेंट केला, तो कोड फक्त लिंकअप केल्यानंतर पेज पेंट होत होतं. ओके, त्या कोडला लिंकअप केल्यानंतर पेज पेंट होत होतं. पेंटिंग म्हणजे काय, लाईक फॉन्ट चेंज करायचा आहे, कलर ऍड करायचा आहे, तर हे सर्व फीचर सीएचएस मध्ये यूज होईल. मग त्यानंतर लाईक आता खूप सारे एलिमेंट आहेत, इथे आपण बघितलं आतापर्यंत H1 एलिमेंट, लाईक हॅलो, मी इथे जस्ट H1 एलिमेंट मध्ये हॅलो देतोय आणि पॅरेग्राफ मध्ये हॅलो देतोय. नाव इफ आय जस्ट ट्राय टू गो विथ दिस एलिमेंट, इथे तुम्हाला एक पार्ट आता दिसेल, दोन एलिमेंट मध्ये डिफरन्स. काय डिफरन्स आहे, एकाची साईज मोठी आणि थिकनेस आहे, आणि एकाची साईज नॉर्मल आहे आणि थिकनेस नाही. ओके, मग बाय डिफॉल्ट हे जे दोन एलिमेंट आहेत, ओके, दिस टू एलिमेंट, हे दोन एलिमेंट सारखेच आहे का, आन्सर इज येस. हे दोन्ही एलिमेंट सारखेच आहे, फक्त ब्राउझरने त्यांचं बिहेवियर चेंज केलं. आणि हे बिहेवियर कोण चेंज करतं, सीएसएस. कोण चेंज करतं, सीएसएस. म्हणजे बाय डिफॉल्ट हा H1 एलिमेंटला एक सीएसएस अप्लाय केलेली. ओके, आणि या पॅरेग्राफ एलिमेंटला पण सीएसएस असू शकते किंवा नसू शकते, कारण डिफॉल्ट जी टेक्स्ट साईज असते ती किती असते, 16 पिक्सल. ही पॅरेग्राफची डिफॉल्ट साईज आहे, किती, 16 पिक्सल. मी माझ्या डे 1च्या लेक्चर मध्ये घेतलं होतं, 16 पिक्सल ही त्याची डिफॉल्ट साईज असते. हा जो H2 एलिमेंट आहे याची साईज 32 पिक्सल असते, 32 पिक्सल. ओके, आता क्वेश्चन असा आहे की मी बोलतोय खरं का खोटं, हे चेक जर करायचं असेल तर याला जस्ट आपल्याला राईट क्लिक करायचंय आणि इन्स्पेक्ट सेक्शन वरती क्लिक करा. इन्स्पेक्ट सेक्शन वरती क्लिक केल्यानंतर या साईडला तुम्हाला स्टाईल्स नावाचा एक ऑप्शन येतोय आणि त्याच्या अंडर इथे एक कोड येतोय, दिसतोय का कोड, तर इथे बघा काय दिलेलं आहे, फॉन्ट साईज 2 EM. 1 EM म्हणजे 16 पिक्सल.
तर 2m म्हणजे किती 32 पिक्सल. तुम्ही माझ्या दीपक हे पण बरोबर आहे का? तर यासाठी लेफ्ट साईडला कम्प्युटेड नावाचं ऑप्शन यावरती क्लिक करू. काय दिसते फॉन्ट साईज यावरती मी जर क्लिक केलं तर बघा ती कोणाला पॉइंट करत आहे 2em म्हणजे दीपक खरं सांगतोय राईट. सो व्हॉट इट मीन्स बाय डिफॉल्ट ब्राउझर मध्ये सीएसएस असते. बाय डिफॉल्ट काय असते ब्राउझर मध्ये सीएसएस असते. त्यामुळे जर या H1 एलिमेंटच्या राईट साईडला जर बघितलं तिथे एक वर्ड आहे. काय तो वर्ड युजर एजंट स्टाईल शीट. युजर एजंट म्हणजे कोण ब्राउझर. युजर एजंट म्हणजे कोण ब्राउझर. ओके ब्राउझरला टेक्निकली युजर एजंट म्हणतात. सर्व्हर युजर एजंट म्हणूनच त्याला आयडेंटिफाय करतो. ओके तरी युजर एजंटची स्टाईल शीट म्हणजे सीएसएस असते ना बाय डिफॉल्ट. तर आन्सर इज येस. बाय डिफॉल्ट ब्राउझर मध्ये सीएसएस असते. आता क्वेश्चन असा आहे मग आपण का बरं सीएसएस यूज करायचं. तर त्याचं रिझन असं याची डिफॉल्ट ब्राउझरची सीएसएस आहे ही युनिव्हर्सली सर्व ठिकाणी ऍक्सेप्टेड नसते. तर मग जर आपल्याला आपली स्वतःची सीएसएस क्रिएट करायची सो दॅट वी कॅन बिल्ड अ ब्युटिफुल लेआउट तर त्यासाठी काय हवंय आपल्याला कस्टमाइज सीएसएस. म्हणून आपण सीएसएस. आता मला सांगा हे सर्व एलिमेंट सारखेच आहे का. येस. पण त्याला चेंज कोण करतं. ओके मी डेच्या फर्स्ट डेला तुम्हाला सांगितलं होतं की ब्राउझर मध्ये 2 इंजिन असतात. एक असतं रेंडरिंग इंजिन आणि दुसरं जेएस इंजिन राईट. जे रेंडरिंग इंजिन असतं त्याच्यामध्ये HTML आणि CSS एकत्र असते. ते क्लब्ड आहे विथ इच अदर. पण जेएस इंजिन वेगळं असतं. ओके त्यामुळे प्रत्येक ब्राउझर मध्ये जेव्हा तुम्ही यूज करताय जर तुम्ही फक्त डिफॉल्ट सीएसएस यूज जर केली तर ती वेगळ्या प्रकारे दिसते. त्यामुळे आपण कस्टमाइज सीएसएस यूज करतो. आता मला सांगा बाय डिफॉल्ट इथे बॅकग्राऊंडला कलर कोणता आहे या H1 च्या कोणता कलर आहे आणि या पॅरेग्राफला कोणता कलर आहे. नाही रे तो वेगळा तो सिलेक्शनचा कलर. तो बाय डिफॉल्ट तुम्हाला इथे मागे कोणता कलर आहे असेल कोणता असेल व्हाईट. जर मी म्हटलो की त्याला व्हाईट कलर नाही येतं दीपक तू काही बोलू शकतो. सो द आन्सर इज बाय डिफॉल्ट कोणत्याच एलिमेंटला बॅकग्राऊंड कलर नसतो. फक्त एका एलिमेंटला असतो तो म्हणजे व्हेरी गुड. कोणत्या एलिमेंटला बॅकग्राऊंड कलर आहे मार्क एलिमेंटला बॅकग्राऊंड कलर. आपण घेतलाय तो कलर म्हणजे तो एलिमेंट युज केलाय. व्हेरी गुड. सो बाय डिफॉल्ट एलिमेंटला कलर नसतो तर त्याचा बॅकग्राऊंड कलर हा ट्रान्सपरंट असतो. काय बॅकग्राऊंड कलर ट्रान्सपरंट म्हणजे त्याला कलर नसतो. जर आपल्याला प्रूव्ह करायचंय सो व्हॉट वी कॅन डू जस्ट यासाठी आपण सीएसएस चा यूज करू शकतो. सो नाउ हाऊ टू राईट अ सीएसएस. सो देर आर 3 अप्रोचेस आर देर टू राईट अ सीएसएस. सीएसएस लिहिण्याचे 3 अप्रोच आहे. विच आर दोज. फर्स्ट इज कॉल्ड एज अप्रोच inline CSS. Okay. Second is external CSS. And third is internal. किती टाईप असतात 3 टाईप असतात. इनलाईन एक्सटर्नल आणि इंटरनल. याची क्रोनॉलॉजी थोडीशी चेंज करूया. ओके सो आता क्रोनॉलॉजी कशी आहे इनलाईन इंटरनल आणि एक्सटर्नल. इनलाईन सीएसएस चा एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये इनलाईन सीएसएस इज अ सीएसएस विच वी राईट इन स्टाईल attribute. Okay. Internal CSS is a CSS which is written in style element. आणि external CSS is a CSS which is written in style file. हे 3 डिफरन्स आहेत. So let's start with from beginning. Let's take an example. मला हा जो H1 एलिमेंट आहे सॉरी हा जो बॉडी एलिमेंट आहे
या बॉडीला मला बॅकग्राऊंड क्लास रेड द्यायचा आहे. ओके, सो हाऊ वी कॅन डू दॅट वन. सो आपल्याकडे एक युनिव्हर्सल ऍट्रिब्यूट आहे ज्याला म्हणतात स्टाईल. ओके, विच इज कॉल्ड एज अ स्टाईल. आता या स्टाईल ऍट्रिब्यूट मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला काही प्रॉपर्टीज मेन्शन करायच्या असतात. काय मेन्शन करायचे असतात? प्रॉपर्टीज. सो इट इज समथिंग लाईक दिस. We use a style attribute and inside this double quote we use a property. आणि या प्रॉपर्टीला असोसिएटेड एक व्हॅल्यू असते. सो हा झाला त्याचा सिंटॅक्स पार्ट. प्रॉपर्टी कोलन व्हॅल्यू. ओके, प्रॉपर्टी कोलन व्हॅल्यू. आता HTML सारखंच CSS मध्ये पण प्रॉपर्टी प्री डिफाईन असतात. तर तुम्हाला स्वतःला कोणतंही इन्व्हेन्शन करायचं नाही त्यामध्ये. ओके, प्रॉपर्टीज प्री डिफाईन असतात. त्यामुळे फक्त त्या प्रॉपर्टीज समजून घ्यायचे की यूज कसे होतात. फॉर एन एक्झाम्पल, मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. सो यासाठी आपल्याकडे एक प्रॉपर्टी विच इज कॉल्ड ॲज अ सी. म्हणजे मी जर इथे बॅक जर लिहिलं तुम्हाला सजेशन देत आहे बॅकग्राऊंड कलर. लेट्स यूज अ रेड. And now you will see that it has a red color. आहे का H1 एलिमेंटला बॅकग्राऊंड कलर? कुठे? H1 ला रे. H1 ला नाहीये, तो ट्रान्सपरंट आहे. मग मला जर H1 ला जर बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल, ओके, लाईक स्टाईल background color like yellow. So now you will able to see it has a background color. जर मला पॅरेग्राफला जर सपोज लाईक मजेंटा कलर द्यायचा आहे, ओके, इफ आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह मजेंटा और पर्पल कलर, what we can do here, I can just use style background as magenta. You will able to see that it has a magenta. Okay, now let's take an example. हा पॅरेग्राफचा मला फ्रंट कलर चेंज करायचा आहे. What I want to change? Front color. Front, not font color. Front color. Background color change करण्यासाठी आपल्याकडे background color property. But if I want to change a front color, now here we can't write directly. इथे आपण जर मला next property जर use करायची असेल तर तुम्ही directly use नाही करू शकत. So what we do for that? We use one more syntax called as a semicolon. Semicolon म्हणजे टर्मिनेशन. जसं जावा मध्ये असतं. एक स्पेसिफिक व्हेरिएबल डिक्लेअर करता आपण काय यूज करतो? Semicolon. It's a termination of that line of code. So in the same way, if I want to terminate a property, what we use? A semicolon. So let's use one more property and a value. Okay, let's save this. So इथे just me semicolon use करेल and then I will use color as a white. Let's save it. You can see the color is changed. Okay, UI मध्ये तुम्ही ड्रामॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकता with the help of CSS. But the problem is that let's say that की माझ्याकडे अजून एक पॅराग्राफ टॅग आणि मला सेम कलर अप्लाय करायचा आहे. ओके, लाईक दिस इज हॅव्हिंग लाईक से कोड ड्रिफ्ट ऍज इट इज. कोड ड्रिफ्ट ऍज इट इज. मला कोड ड्रिफ्ट टेक्स्टला पण सेम द्यायचंय, मजेंटा अँड व्हाईट कलर. सो व्हॉट वी कॅन डू फॉर दिस, अगेन वी विल यूज अ स्टाईल background color as magenta and background color as magenta and color as white. So you can see again it will have the same. बट इथे प्रॉब्लेम काय येतोय परत, जे मी आता सांगितलं, ड्राय रिपिटेशन होत आहे. आपल्याला तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायचा म्हणजे आपल्याला काय करायचं, ड्राय ऑपरेशन परफॉर्म करायचंय. डोंट रिपीट युअर सेल्फ, कारण इथे रिपिटेशन ऑफ लॉजिक होत आहे आणि डेव्हलपमेंट मध्ये हे इनव्हॅलिड. सो टू अवॉइड दिस इश्यू वी हॅव सेकंड टाइप ऑफ अप्रोच दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरनल सीएसएस. आता ही जी इंटरनल सीएसएस असते ही हेड सेक्शन मध्ये आपण देतो. ओके, so how we use it? So let's understand. So here just I will create one more backup. I will just say inline CSS.
So now the question is that how we can convert this to a internal source. So now tell me guys, इथे कोणत्या एलिमेंट मध्ये आपल्याला सिमिलरिटी दिसत आहे? पॅरेग्राफ. म्हणजे आपल्याला टार्गेट काय करायचं आहे? पॅरेग्राफ. So I will just use a style element in head section. So inline CSS साठी काय यूज करतो आपण? सॉरी, इंटरनल साठी काय यूज करतो? स्टाईल एलिमेंट. मी इथे मेन्शन केलं होतं ना, राईट? सी हियर. What we use a style element. So now या स्टाईल एलिमेंट मध्ये आपल्याला एक कॉमन सीएसएस अप्लाय करायची. ती कोणती आहे? दिस वन. बट कोणत्या एलिमेंटला आहे ती? सो विच एलिमेंट वी नीड टू टार्गेट? येस, सो आय विल यूज अ पॅरेट. मग आता आपण पॅरेग्राफला टार्गेट करतोय, पण इथे सिंटॅक्स यूज करायचा आहे, दॅट इज अ कर्ली ब्रॅकेट. ओके, अँड नाउ व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल कट दिस कोड अँड आय विल राईट इट ओन. Now there is no need to add a two styles separately. Now you'll be able to see, still it works same. Okay, but here is a problem. Like मला थर्ड पॅरेग्राफ टॅगला हे नको आहे. बट जर मी त्याचं फॉर एन एक्झाम्पल लाईक असं लिहिलं, लाईक सीएसएस इज इफ आय सेव्ह दिस, स्टील मला तोच कलर मिळतो. तरी थोडंसं मिसमॅच होत आहे, राईट? बट फॉर टिल दिस पार्ट इट्स ओके. ओके, सो व्हॉट इज द यूज ऑफ इंटरनल सीएसएस? व्हॉट इज यूज ऑफ इनलाईन सीएसएस? जर मला एका एलिमेंटला टार्गेट करून स्पेसिफिक स्टाइलिंग इम्प्लिमेंट करायची, in that case what we will use? Inline CSS, right? What we will use? Inline CSS. But जर मला एकाच पेज वरती एक स्पेसिफिक डिझाईन अप्लाय करायची फॉर सिंगल पेज, सो व्हॉट वी विल यूज? इंटरनल सीएसएस. म्हणजे एका एलिमेंटला टार्गेट करायचं असेल तर काय यूज करणार आपण? आणि जर मला एका स्पेसिफिक पेज वरच्या मल्टी सेम एलिमेंटला टार्गेट करायचं, सो काय यूज करणार आपण? इनलाइन सीएसएस. नाउ लेट्स टेक एन एक्झाम्पल. We are having one more page like home.html. ओके, आणि इथे जस्ट मी अजून एक पॅरेग्राफ टॅग यूज करेन होम मध्ये, आणि इथे मी लाईक दिस इज ए होम पेज. And what we will do, we will make a link up in between these two pages. For that, what I will do, unordered list, li, ते आतमध्ये अँकर, and just I will say slash index page. ओके, आणि सेम ऑपरेशन मी आणि अजून एक आपण याला क्रिएट करूया, लाईक अँकर एलिमेंट विथ स्लॅश home page, and just I will say home page. Let's copy this one and let's paste in index also. So इथे टॉपला मी ते ऍड करेल. Let's save it. So now you'll be able to see we have two pages, right? Currently मी कोणत्या पेज वरती आहे? So let's go to home page. Home page आलो मी, right? Just I will remove the background color, that is a red color. It's actually making a bit disturbance. So now you will be able to see I can switch from one page to another page. Switching होते, right? But now the problem is that, let's say like हे एक क्लायंटचं पेज आहे. ओके, क्लायंटची रिक्वायरमेंट अशी की त्यांना मजेंटा कलर नको, त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्यांना लाईक पर्पल कलर हवाय. कोणता कलर हवाय? पर्पल. सो नाव किती पेजेस आहे आपल्याकडे? 2 पेजेस. मग या इंटरनल सीएसएस चा एक प्रॉब्लेम असा येतोय, इफ वी यूज इंटरनल सीएसएस एका इंडिव्हिज्युअल पेज साठीच आपण डिझाईन करतोय, सो आय कॅन जस्ट यूज पर्पल वर्जन. बट ही फक्त इंडेक्स पेजला रिफ्लेक्ट करेल, होम पेजला रिफ्लेक्ट झालंय का? नाही. So if I want to reflect this to the home page, I just need to change the code for home page also, like purple. And this is the problem which we may get when we use a internal CSS. Okay, inline CSS चा इश्यू काय होता? एकाच पेज मध्ये मी जर सेम एलिमेंट यूज करतोय, मला सेम स्टाइलिंग हवी,
तर कोड ऑफ रिडंडन्सी होत होते. त्याला अवॉइड करण्यासाठी आपण इंटरनल सीएसएस यूज केलं. बट इंटरनल सीएसएसचा प्रॉब्लेम काय आहे, जर मोर दॅन वन पेज आहे आणि मला जर सेम थीम यूज करायची, तर त्या केसमध्ये इंटरनल सीएसएस मध्ये डुप्लिकेशन होत आहे, कारण मला 2 पेजवरती मी सेम कोड यूज करतोय. सो टू अवॉइड दिस कॉन्सेप्ट, व्हॉट वी यूज एक्सटर्नल सीएसएस. सो एक्सटर्नल सीएसएस म्हणजेच एक वेगळी फाईल आपण क्रिएट करतो. लाईक आय विल यूज स्टाईल डॉट सीएसएस फाईल. त्या फाईलला तुम्ही काही पण नाव देऊ शकता. ओके, so let's change this name to main.css. And now what we will do, just I will cut this paragraph code and I will paste this code in this file. So see, code same is. And now let's save this one. Let's remove this paragraph also. Okay, and let's check out. So now the problem is that if I just go to the home page, you will see that both of them are not having any color. Why? कारण आपण लिंक अपच नाही केलंय. Yes or no? So now to make a link up, what we will do, just we will do, instead of style tag, we will use a link element. आणि हे लिंक एलिमेंट वेगवेगळ्या ऑपरेशन साठी वापरू. आपल्याला कोणतं ऑपरेशन हवं आहे? CSS. So just I will select a CSS and you will see it has an attribute called as a HLN. So इथे आपल्याला जस्ट त्या फाईलचं नाव मेन्शन करायचं, दॅट इज main.css. आणि सेम लिंकअप मला होम मध्ये पण हवं. And now the magical thing is it works. Now again, if your client says that I don't want this purple, the magenta was better, so what you can do, just go to main.css आणि इथे तुम्ही काय म्हणाल, background color as magenta, and it works. So now you have the same thing. That is what the major part of internal external CSS. So internal CSS एका स्पेसिफिक पेजला डिझाईन करण्यासाठी यूज होतं. इनलाईन सीएसएस एका स्पेसिफिक एलिमेंटला डिझाईन करण्यासाठी यूज होतो. आणि एक्सटर्नल सीएसएस जर कॉमन थीम असेल, कॉमन थीम, तर त्यासाठी आपण यूज करतो. विच इज द बेस्ट प्रॅक्टिस फॉर वेब डेव्हलपमेंट. पण जर मला ईमेल डेव्हलपमेंट करायचं असेल तर इंटरनल आणि इनलाईन सीएसएस आर द बेस्ट प्रॅक्टिस. ओके, इज दॅट क्लिअर? समजतंय? सो याचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करतो. ओके, बेसिक अजेंडा समजलाय सीएसएसचा. Now in next lecture we will just make some beautiful designs. ओके, आणि त्यामध्ये आपण खूप सारे कॉन्सेप्ट शिकणार आहोत. आता सीएसएस एक असा एरिया आहे जो खूप वास्ट आहे. ओके, खूप म्हणजे खूप वास्ट आहे, कारण सीएसएस मध्ये खूप सारे टॉपिक आहेत. सो इट्स लाईक अ ओशन. पण आपल्याला पूर्ण ओशन नको ही दिशेत, कारण तुम्हाला प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे. सो व्हॉट वी विल डू, वी विल पिक सम इम्पॉर्टंट पर्ल फ्रॉम, जे इम्पॉर्टंट मोती ते आपण सिलेक्ट करू आणि त्यांचा यूज. बट मेजॉरिटी पार्ट आपण कव्हर करणार आहे, नियर अबाउट 80 to 85% ऑफ सीएसएस. हा, काही सीएसएस अशी जी थोडी ऍडव्हान्स लेवलला वर्क होती, तर ती तुम्हाला जर सांगितलं तर ते थोडं ओव्हर रेट पण जाऊ शकतं. बट मी काही डॉक्युमेंट शेअर करेन, तुम्ही रीड करू शकताय. मी तुम्हाला हवा असेल तर मी ते पण नंतर एक्सप्लेन करेन. ओके, सो नाव द वर्क फॉर डे. आता तुम्हाला असाइनमेंट्स ज्या मी प्रोव्हाइड करेन त्या कंपल्सरी कम्प्लीट करायच्या. सेकंड पार्ट, ज्या कॅन्डिडेटने गिटहबचं अकाउंट ओपन नाही केलेलं त्यांनी ते ओपन करायचं. आणि गिटहबचं अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमच्या व्हीएस कोडला त्याला अटॅच करायचं. जे कॅन्डिडेट फर्स्ट डेला होते त्यांना माहिती होते कसं करायचं. ओके, तू केलंय का कनेक्ट? नाही केलं, ठीक. सो मी एक त्याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड करेल, किंवा तुम्ही यांची पण हेल्प घेऊ शकताय. यांनी वर्कआउट केलंय, जस्ट तू केलंय का कनेक्ट? नाही. सो तुम्ही एकामेकाला कोऑर्डिनेट करा, लिंकअप करून घ्या त्या व्हीएस कोड आणि गिटहबला. ओके, आणि जर होत नसेल कनेक्शन
काही एरर येत असेल तुझं झालं का नाही? अरे बाळ, किती दिवस झाले आपले लेक्चर स्टार्ट होऊन? अरे नाही रे, मध्ये सुट्टी पण होती. 4-5, त्याला ते लक्षात नाही रे. किती दिवस झाले? 4 दिवस झाले. कोमात नव्हता ना तू? किती? 4 दिवस झाले. आपण कधी इन्स्टॉलेशन केलं होतं? जेव्हा मी तुमचं वेलकम सेशन घेतलं. ठीक आहे, डेट नाही विचारत मीच कन्फ्युज राहतो डेट. बरोबर ना? तू अजून पण तेच ट्राय करतोय. ट्राय नाही केलंच नाही. हे बघा, माझ्यासोबत खोटं बोलून काही उपयोग नाही. कारण कसं आहे, मला तुमचे धागेदोरे सर्व माहित. इथून तुम्ही खाली जाताना काय बोलणार आहे त्याचा मी थोडी आयडिया घेऊ शकतो. समजलंय का? हा, चल. सेफ सेकंड. काही क्वेश्चन आहे का? काही क्वेश्चन आहे का? मोबाईल आहे का आता? तो बंद आहे. मी म्हटलो का लेक्चर झालंय. मोबाईल हा इन्व्हेंट झाला होता कम्युनिकेशनसाठी. ओके, त्याला तुम्ही लेक्चर मध्ये युज करू नका. मी माझा मोबाईल कुठे ठेवलाय माहितीये का? माझ्या कॅबिन मध्ये. कारण तो मला इथे त्रास देत होता. मला जवळजवळ 12 मिस कॉल आलेले आणि सर्व कामाचे. पण मी केलं का तो त्याला एंटरटेन नाही केलं. तिकडे समजून. ठीक आहे, मी अजून त्याला एंटरटेन नाही करत. कारण कसं आहे, मला तुमच्या लेक्चर मध्ये तो डिस्टर्ब असतो. ओके, तर मी तो प्रोटोकॉल फॉलो करतोय, तुम्ही तो करा. आणि माझ्या बोलण्याला पर्सनली घेऊ नका. ओके, कारण तुम्ही त्याला पर्सनली घेतलं तर तुम्ही शिकणार नाही. आलं लक्षात? ठीक आहे. दुसरा पॉईंट, इथे किती कॅन्डिडेट आहे ज्यांना इंग्लिशच्या डेफिनेशन समजतील? जेन्युअनली सांग. एखादी डेफिनेशन सांगितल्यानंतर तिला कन्झ्युम नाही करता येत अशी किती मेंबर आहे? सर्वांना समजतंय? समजतंय ना? मी परत विचारतोय, असे किती कॅन्डिडेट आहे ज्यांना इंग्लिशची डेफिनेशन कन्झ्युम होत नाही? मग आता मी जर क्वेश्चन विचारला तर मला त्याचा आन्सर इंग्लिश मध्येच हवे. ओके, हे बघा, मी मागच्या 8.5 वर्षांपासून लेक्चर घेतोय. हे माझं पहिलं लेक्चर आहे जे मी मराठीत घेतोय. मी मराठीत लेक्चर घेत नाही. मी इंग्लिश मध्येच लेक्चर घेतो किंवा हिंदीमध्ये घेतो जर लाईच फोर्स केला. पण तुम्ही स्पेशल कॅटेगरी ज्यांचं मी मराठीत घेतोय, मला मराठीत लेक्चर घेता येत नाही. ओके, तो माझा जेन्युइन प्रॉब्लेम. मी ट्राय करतोय. हा, आता तुम्हाला इंग्लिश समजतंय तर मी तुम्हाला जी पण डेफिनेशन विचारेल मला इंग्लिश मध्येच त्याचं आन्सर हवं. ते हा प्रकार नको. हा, एकदम क्लिअर आन्सर हवं. आन्सर माहित नसेल तर आन्सर सांगायचं नाही. ओके, त्याचं रिझन असं आहे, तुमचं प्रिपरेशन बघा, तुम्हाला जॉब साठी तर तुम्ही आलेले नाही, तुम्ही इंटर्नशिप साठी आले. पण यातून तुमचा जॉब डेव्हलप होऊ शकतोय, ते मी काल सांगितलंय तसं. ओके, ठीक आहे. गुरुवारी काय आहे? गुरुवारी काय आहे? बाबांचा वार नाही. काय आहे गुरुवारी? आज मंगळवारी नाही. एक मधला दिवस स्किप केला बेटा तू. आज मंगळवारी. बुधवारी हा, काय गुरुवारी? कोणाकोणाच प्रॅक्टिकल 20 तारखेला? सर्वांचं आहे का? तुमचं आहे का? तुमचं आहे. व्हेरी गुड. तुझं आहे का? नाही. ठीक आहे, 20 तारखेला तुमचं प्रॅक्टिकल. बरोबर, त्यानंतर सोमवारी. फ्रायडेला तुम्ही अवेलेबल आहात, सॅटर्डेला पण. बरोबर आहे, ठीक आहे. गुरुवारी तुम्ही या, तेच लेक्चर सॅटर्डेला तुमचं आहे. ओके, तसं मॅचअप करावं लागेल. कारण मी डे मध्ये स्किप करणार नाही. त्याचं रिझन असं आहे की तुमचे कॉलेजेस स्टार्ट झाले का त्यानंतर तुमच्यामध्ये वेगळी धाव करणार. ओके,
त्यामुळे मी तो डे स्किप करणार. सो 1 2 3 4 5 अजून पण येणारे कॅन्डिडेट आता फिक्स आहे एवढे फिक्स आहे ना. हा तर तुम्ही गुरुवारी येणार आहे. ओके मी आजच सांगतोय. आणि उद्या कोणी दांडी मारायची. आणि तुमचं जे गुरुवारचं लेक्चर स्किप होत आहे ते कधी घेणार आपण शनिवार. ओके शनिवारी घेणार. मग तुम्ही शनिवारी हॉलिडे असेल तुमचं. ओके आणि जे तुमचं मंडेचा पार्ट आहे ते मंडेचं लेक्चर होईल आपलं. तर मी त्याचा एक रिकॅप देईल आणि ते लेक्चर मी त्याच दिवशी अपलोड करेन. इव्हिनिंगला बघून घ्यायचं लेक्चर आणि मग दुसऱ्या दिवशी क्वेश्चन असतील मला विचारून घ्यायचं. तर ते एक लेक्चर थोडं टॅकल करावं लागेल. ओके समजतंय. आणि मी खूप फास्ट टॉपिक घेणार नाही कारण मलाच ते आवडत नाही. मी टॉपिक स्लो घेईल तर टॉपिक कव्हर होतील बरोबर तुमचे. इज दॅट क्लिअर. इथे मी रेकॉर्डिंग स्टॉप करतोय. अजून कोणाचे काही क्वेश्चन असतील तर विचारा.